छत्रपती शिवाजी महाराजांच्या 360 किल्ल्यांपैकी सर्वात आवडता किल्ला म्हणजे त्यांचा दुर्गराज राजगड. राजगड बिरम डोंगरी, 3 माच्या 3 द्वारी, 2 तपे कारोभारी, जयावरी राही. राजगड ही प्रयोगशाळा आहे महाराजांची. जो काय प्रयोग करायचा तो पहिल्यांदा राजगडावर करायचा. जी माची बांधायची ती राजगडावर बांधायची. शेजारी तळं आहे, तळ्याच्या आतमध्ये आज आपल्याला विशिष्ट प्रकारची पिंड पाहायला मिळते. ती शाक्तपंथीयांशी निगडीत आहे. राजगडाच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याचे लचके तोडलेले आहेत म्हणून जंगल संपत्ती कमी झालेली. गडकोटांवर नाव लिहिण्याची ही घाणेरडी सवय कुणाला होती? औरंगजेबाला आणि अफजल खानाला होती. मग तुम्ही 150 नाही हो, 200 नाही, 2000 किल्ले बसले तरी फायदा नाही. कारण ज्याला गडकोट समजले त्याला महाराज समजले, त्याला महाराज समजले त्याला स्वराज्य समजले. त्या लोकांना विशेष अधिकार दिले, विशेष पत्र दिले, आदेश दिले की तुमच्या विभागात जेवढे किल्ले येतात त्या किल्ल्यांना पहिल्यांदा उद्ध्वस्त करा. म्हणून नंतर गडकोटांना वाईट दिवस आले. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका होस्ट केशव आणि मी केतन. आम्ही दोघं आपलं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नोमॅड कट्टा. तर मित्रांनो, नोमॅड कट्टामध्ये आपण इतिहास, ट्रॅव्हलिंग, ट्रेकिंग आणि बऱ्याच रोमांचक विषयांवर विविध मान्यवरांशी चर्चा करणार आहोत. आतापर्यंत आपण नोमॅड ट्रिप्सच्या माध्यमातून सह्याद्री असेल किंवा हिमालय असेल आपण बरेच ट्रेक केले आहेत व त्याचा अनुभव देखील घेतला आहे. तर आपण आता पहिल्यांदाच आपल्यासाठी खास आपलं नवीन युट्यूब चॅनल आणतोय, याचं नाव आहे नोमॅड कट्टा. तर चला सुरू करूयात आपल्या पहिल्या एपिसोडला. तर मित्रांनो, आज आहे आपली पहिली पॉडकास्ट आणि आज आपल्या चॅनलवर आपण गेस्ट म्हणून बोलवलं आहे राहुल उर्फ रायबा दादा नलावडे यांना. दादांबद्दल सांगायचं झालं तर दादा हे शिवशंभू चरित्र अभ्यासक, दुर्ग अभ्यासक, इतिहास अभ्यासक आणि इतिहास अभ्यास करण्याबरोबरच ते कॉर्पोरेट ट्रेनर आणि मोटिवेशनल स्पीकरही आहे. तर चला आपण दादांशी चर्चा करूया. दादा नमस्कार. 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 जय शिवराय. तुम्हाला दोघांना पाहून छान वाटलं. दिवाळी खऱ्या अर्थाने चालू झाली असं वाटायला लागलेलं आहे. पण खरं पाहता तुमच्या दोघांचं कौतुक आहे. एवढा छान आज इथे चर्चा आपण रंगवणार आहोत. तर वास्तविक पाहता दादांनी खूप सारं माझ्याविषयी बोलले, पण मला ह्या सर्वांपेक्षा माझ्या नावापुढं शिवसेवक आणि शिव मावळा या 2 पदव्या किंवा हे 2 आभूषणं मला खूप जास्त प्रिय आहेत. तर आज नक्कीच तुमच्याबरोबर गप्पा मारायला मला अत्यंत आनंद होईल. तर रायबा दादा, जसं की आम्हाला माहितीये आपण आतापर्यंत 150हून अधिक किल्ले सर केले. तर 150हून अधिक किल्ले सर करत असताना तुम्हाला असंच का वाटलं की दुर्गराज राजगडावरच आपण अभ्यास करावा? वा, सुंदर प्रश्न केतन दादा. खरं सांगायचं तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य हे 18,306 दिवसांचं म्हणजे 50 वर्षांचं. त्यातले 24 वर्ष आपला राजा त्या दुर्गराज राजगडवर राहिलेला आहे. आई जिजाऊही त्या काळात त्या तिथे राहिलेल्या आहेत. शंभू छत्रपती यांची जडणघडण त्या दुर्गाने केलेली आहे. म्हणून हा दुर्ग अतिशय पवित्र आहे. राजाराम महाराजांची जन्मभूमी तिथेच आहे. दुर्लक्षित राहिलेल्या राजगडाकडे काहीतरी आपल्या परीने, आपली जन्मभूमी आहे, माझी भूमी राजगडाची जन्मभूमी असल्यामुळे तिथे वाजेगर नावाचं गाव आहे आणि गुंजन मावळातला तो किल्ला आहे. गुंजन मावळ ज्या याच्यामुळे त्यांना नाव पडलं नदीमुळे, ती गुंजवणी नदी. आणि त्या गुंजवणी नदी लहानपणापासून आम्ही तिथेच पोहण्यात आणि डुंबण्यात मोठं झालेलो आहे. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, हजारो मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती पायधूळ ज्यावेळेस वाहून खाली गुंजवण मावळातल्या त्या गुंजवणी नदीत येत होती, त्या गुंजवणी नदीत आम्ही आज पोहलो, डुंबलो. आणि खऱ्या अर्थाने कित्येक वेळा माझ्या मनात यायचं की ह्या गुंजन मावळाच्या नदीचं अनेक मावळ्यांनी पाणी पिलं असेल, घोड्यांनी पाणी पिलं असेल, मोहिमेवर नसताना त्या गुंजवणीच्या पाया पडले असतील. आज तानाजी मालुसरे असतील, कोंडाजी फर्जंद असतील किंवा अनेक यसाजी कंक असे अनेक घराणे तिथं होती. त्या घराण्यांचा सुद्धा आज साक्षात्कार त्या गड किल्ल्याला लाभलेला आहे. त्यामुळे साक्षात त्याची साक्ष तिथे आहे. त्यामुळे ह्या गड किल्ल्यांचा अभ्यास होणं गरजेचं होतं. दुर्गेश्वर रायगडावर किमान 50च्या वर अधिक पुस्तके आहेत.
अनेक अभ्यासक तिथे खूप दुर्ग अभ्यास मोहिमा साजऱ्या दाखवतात किंवा आयोजित करतात, पण दुर्गराज राजगडला हवं तसा न्याय मिळालेला नाहीये, मी हे छाती ठोकपणे सांगू शकतो. कारण ज्यावेळेस अभ्यास चालू केला त्यावेळेस दुर्गराज राजगडवर मला फक्त 3 ते 4 पुस्तकं भेटली आणि त्याच्यातही थोडीशी जेवढी माहिती पाहिजे तेवढी नसून ती नसल्यामुळे मला थोडं मन खिन्न झालं आणि मग खऱ्या अर्थाने मी दुर्गराज राजगडच्या अभ्यासाकडे वळलो. आणि जे काही सर्व वैशिष्ट्य मी 100 किल्ले फिरल्यानंतर लक्षात आलं की याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा किल्ला अधिक महत्वाचा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या 360 किल्ल्यांपैकी सर्वात आवडता किल्ला म्हणजे त्यांचा दुर्गराज राजगड, ज्याला पहिलं प्रेम म्हणलं जातं. वयाच्या 16व्या वर्षी तो मुलगा त्या डोंगराच्या त्या गडाच्या प्रेमात पडला आणि वयाच्या 42 वर्षापर्यंत त्या गडावर त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. त्यामुळं तो गड अतिशय पुण्य पवित्र आहे आणि म्हणून दुर्गराज राजगड. वा, खरं तर आपल्या आजच्या पॉडकास्टचा विषयच दुर्गराज राजगड आहे. राजगडावर आपण चर्चा करणारच आहोत, पण त्याआधी एक प्रश्न मला असा होता की महाराष्ट्रामध्ये आज इतके गडकिल्ले आहेत, तर गडकिल्ल्यांचे विविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात, तर ते विविध प्रकार कोणते आणि ते ओळखायचे कसे याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. खरं पाहता सह्याद्री हा निर्मित झालेला आहे तो ज्वालामुखीपासून निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ती एक नवनिर्मितीची आज त्याच्यामध्ये कपॅसिटी असेल किंवा नवनिर्मिती करण्याची त्याच्यामध्ये कायम योग्यता आहे. आज हिमालय पाहिला तो शीतल आहे, सह्याद्री उग्र आहे. आज तिथे आज आपण बघतो विरक्तीला मान दिला जातो हिमालयामध्ये, इथं नवनिर्मिती आणि लढण्यासाठी प्रेरित केला जातो तो सह्याद्री. आज त्या हिमालयाला देवभूमी म्हणून ओळखलं जातं आणि सह्याद्रीला वीरभूमी म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे सह्याद्री सर्वच बाबतीत लढण्याची प्रेरणा देणार आहे. मग ह्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर अनेक गडकोट आहेत, तसे त्याच्या आजूबाजूला अनेक गडकोट आहेत. आता गडकोटांची व्याख्या किंवा गडकोट हे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापुरते नाहीये. तर आपल्या माहितीसाठी सांगतो, विष्णू पुराण असेल, आज त्याच्यावर कौटिल्य शास्त्र असेल, रामायण असेल, महाभारत असेल, अशा ठिकाणी सुद्धा त्या ग्रंथात सुद्धा गडकोटांविषयी प्रचंड माहिती आहे. ते आपल्याला माहित नसेल कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस खऱ्या अर्थाने गडकोटांना एक चांगलं महत्व प्राप्त झालं. तर शिवाजी महाराजांच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर ज्यावेळेस यादव काळ जो होता, यादव काळामध्ये एक लाला लक्ष्मीधर यांनी दैवज्ञ विलास नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये एक सुंदर वर्णन आहे की प्रथमगिरी दुर्गच वनदुर्ग द्वितीयकम, तृतीय गवार दुर्गम जलदुर्ग चतुर्थकम, पंचम कर्दम दुर्ग षष्टी साम्याश्रिकम, सप्तम ग्राम दुर्गस्त्यात कोष्ठदुर्ग साष्टकम, अशा 8 दुर्गांची त्याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तर त्यातले आज आपण बघितलं की प्रथम गिरिदुर्गच पहिला मान गिरिदुर्गांना आहे. गिरिदुर्ग म्हणजे काय, जो किल्ला डोंगरावर उंच ठिकाणी बांधलेला आहे तो गिरिदुर्ग. मग आपला राजगड, रायगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर हे गिरिदुर्ग आहेत. ह्यांना प्रथम स्थान आहे. त्या मागचं कारण असं की अगदी कमी शिबंदी असताना, कमी सैनिक असताना आज तुम्ही हजारो सैन्यांबरोबर लढा देऊ शकता. तुमच्या प्राणाचं, तुमच्या सर्व कागदपत्र, खजाना किंवा स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी सर्वात महत्वाची जागा कोणती, तर गिरिदुर्ग महत्वाची. कारण त्यावेळेस निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, आता शिवाजी महाराजांच्या अगोदर तर निजामशाही संपली होती, पण कुतुबशाही असेल किंवा तुमची आदिलशाही असेल आणि मोगल असेल, हे प्रचंड कॅपॅसिटीवाले हे सर्व जी लोक होती ना, यांच्याकडे सैन्यबळ आणि द्रव्यबळ प्रचंड होतं. पण त्या मानाने आपल्याकडे ते कमी होतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या गडकोटांचा अभ्यास करून खऱ्या अर्थाने गिरिदुर्गांना जास्त महत्व दिलेलं आहे. कारण ह्या गिरिदुर्गाच्या साह्याने हव्या तेवढा वेळ आणि हवं तसं आज आपण त्या शत्रूंशी लढू शकत होतो. म्हणून गिरिदुर्ग हा प्रथम क्रमांकाचा आहे. त्याचबरोबर दुसरा सांगितला की प्रथम गिरिदुर्गचे वनदुर्ग द्वितीयकम, दुसरा असतो वनदुर्ग. वनदुर्ग म्हणजे काय, जो किल्ला वनात वसलेला आहे, जो जंगलात बसलेला आहे, तो वाघासारखा दबा धरून बसलेला आहे, तो बाहेरनं पाहिलं तर तो दिसत नाही पण आतमध्ये तो किल्ला आहे. असे किल्ले कुठले, तर वासोटा किल्ला, जंगली जयगड, हे किल्ले लांबून दिसत नाही. तिथे जायचं असेल तर जंगल तुम्हाला तोडवावंच लागतं, दुरूनही ते किल्ले दिसत नाहीत. असे जे किल्ले त्याला वनदुर्ग देते. प्रथम गिरिदुर्ग, वनदुर्ग द्वितीयकम, तृतीय गवार दुर्गम. आता हे गवार दुर्गम काय असतो, तर तुम्ही बाहुबली पिक्चर पाहिला असेल, त्यावेळेस एक ती हिरोईन दाखवलेली बघा, आणि ती हिरोईन आज त्या गुहेमध्ये
आपल्या जो मुख्य असतो त्याच्याकडनं त्या लढाईसाठी ती परवानगी मागत असते. त्यावेळेस ते जे दाखवलेले असतं की गुहेत जो किल्ला केलेला आहे त्यांनी, की गुहा हाच किल्ला आहे, त्याला तो किल्ला असतो, तो गुहेचा किल्ला मानला जातो. की प्रथम गिरिदुर्गचे वनदुर्ग द्वितीयकम, तृतीय गवार दुर्गम, जलदुर्ग चतुर्थकम. चौथा आहे तो जलदुर्ग आहे, जो पाण्यात उभा आहे, पाण्यात उभा केलेला आहे, पाण्यात बांधलेला आहे, सर्व बाजूंनी त्याला पाण्याने वेढलेला आहे. असे हे 4 किल्ले खूप महत्वाचे आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की नंतर किल्ले कसे आहेत, तर पुढचे साम्याश्रिकम, की जे किल्ले संमिश्र प्रकारात आहे, तो गिरिदुर्ग आहे की भुईकोट किल्ला आहे हे आपल्याला समजत नाही. मग असे किल्ले कुठले आहेत, तर आपल्याला बघितलं तर कुलाब्याचा किल्ला आहे, जाताना चालत जातो पण येताना आपल्याला बोटीतनं यावं लागतं. मग तो जलदुर्ग म्हणायचा की तुमचा भुईकोट किल्ला म्हणायचा. त्याचबरोबर आपला देवगिरीचा किल्ला आहे, ते खरं जाताना चालत जातो पण त्याचा बाले किल्ला बघितला तर आज 1000 फूट उंचावर आहे. मग तो गिरिदुर्ग आहे का भुईकोट किल्ला आहे, असे सम्याश्रिकम हे किल्ले असतात. त्याचबरोबर एक किल्ला अजून त्यांनी सांगितलेला आहे की दलदलीच्या ठिकाणी जे किल्ले असतात ते किल्ले सुद्धा त्या काळामध्ये होते. आता आपण मुंबईचा जो किल्ला आहे, त्या किल्ल्याचं नाव थोडक्यात मी सांगतो तुम्हाला, पण मुंबईच्या वसईचा जो किल्ला आहे तो किल्ला दलदलीच्या ठिकाणी होता. तिथे सहजासहजी पोहोचता येत नाही, दलदल पार करून तुम्हाला जावं लागतं त्या किल्ल्यापाशी. आणि सर्वात शेवटचा किल्ला जो आहे तो कोष्टदुर्ग साष्टम. कोष्टदुर्ग काय आहे, तर तो किल्ला अतिशय तो किल्ला झाडं जे असतात त्याचे ओंडके मोठे मोठे असतात, ते भरपूर वर्षे टिकतात. अशा ओंडक्यांच्या साह्याने त्या किल्ल्याची तटबंदी निर्माण केलेली असते आणि तो किल्ला असतो कोष्टदुर्ग. तर तो किल्ला म्हणजे आपला खरं पाहायचं तर जंजिरा किल्ला होता. तो रामापोळीकडे ज्या वेळेस होता त्यावेळेस तो एवढा मजबूत नव्हता. त्यावेळेस तो होता फक्त त्या ओंडक्यांपासून बनवलेली तटबंदी होती, तिथे आतमध्ये तो रामापोळी तिथे राज्य करत होते. त्यानंतर मग सिद्धीने हमला करून जिंकला आणि आता तो दुर्ग दिसतो, जो जंजिरा दिसतो, तो त्यानंतर सिद्धीने पुढच्या 3 पिढ्यांनी बांधलेला किल्ला आहे. त्याच्या अगोदर तो कोशाशी किल्ल्याचे 8 प्रकार आहेत. पण सध्याला अस्तित्वात असलेले बघितलं आपण तर 4 किल्ले महत्वाचे. पहिला गिरिदुर्ग आहे, वनदुर्ग आहे, जलदुर्ग आहे आणि भुईकोट किल्ला आहे. हे 4 किल्ले सध्याला अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून दुर्गप्रेमींना आवाहन करेल की कुठलाही किल्ला पाहताना किमान त्याचं भौगोलिक स्थान ते जाणून घेणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने त्या किल्ल्याला भेट देताना त्याचा थोडाफार तरी अभ्यास असणं गरजेचं आहे. रायबा दादा, परिपूर्ण किल्ल्याची व्याख्या करा आणि दुर्गराज राजगड हा परिपूर्ण किल्ला कशा प्रकारे ठरतो? वा, परिपूर्ण किल्ला आणि दुर्गराज राजगड याचं समीकरण एवढं छान आहे दादा. ज्या किल्ल्याला घेरा, मेट, माची आणि बाले किल्ला हे 4ही अंग असतात त्याला परिपूर्ण किल्ला मानला जातो. हे फारशा कुठल्या किल्ल्यांच्या नशिबाला येत नाही, पण ते आमच्या दुर्गराज राजगडच्या नशिबाला आलेले आहे. दुर्गराज राजगडचा घेरा 12 कोसांचा आहे, 40 किलोमीटरच्या आसपास आहे. घेरा म्हणजे काय, घेरा म्हणजे त्या किल्ल्याचा जो पायथा आहे त्या पायथ्याला जे जंगल आहे, त्या जंगलाच्या बाहेर जे गावं आहेत ती गावं म्हणजे घेरा आला सगळा. त्याच्यानंतर काय सांगितलं की घेरा पहिल्यानंतर मेट. मेट म्हणजे काय असते की दुर्गावर जाताना पुढे काही अंतरावर सपाटीच्या जागेवर आज एक चौकी पहारे बसवलेले असायचे आणि तिथे रामोशी जमातीची लोक तिथं असायची. तिथं त्यांचं कारण ती रामोशीच का, तर त्या लोकांच्या गरजा खूप कमी होत्या. फक्त एक लंगोटी लावून आणि खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी एवढ्या त्यांच्या गरजा खायला जेमतेम आणल्या. पण ती गड किल्ल्यांची दुसरी संरक्षण फळी होती. पहिला घेरा, दुसरा मेट, तिसरा आहे ते माची. आता ही माची ही संरक्षण एवढं जबरदस्त आणि ही शिवकाळात निर्मिती झालेली आहेत बरं माचीची. त्याच्या अगोदर माचीचं फारसं कुठं आपल्याला संदर्भ सापडत नाहीत. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाच्या अख्खेतरीत, गडाच्या आसपास म्हणजे गडाचा जो भाग आहे तिथं तटबंदी बांधून तो किल्ल्याच्या आतमध्ये जो भाग घेतलेला आहे त्याला माची मानायचं. जसं आपल्या दुर्गराज राजगडला पद्मावती माची आहे, सुयेळा माची 2-3 किलोमीटर दूर आहे, संजीवनी माची 2-3 किलोमीटर दूर आहे, पण त्या सगळ्या गड किल्ल्याच्या आतमध्ये आहेत ना, त्यामुळे त्याला जी तटबंदी त्या माची आहे त्या गडांचा तिसरी संरक्षण. सर्वात बाले किल्ला सांगायला आनंद वाटेल सर्वांना, जगातला एकमेव किल्ला आहे ज्याला सर्वात सुंदर बाले किल्ला लाभलेला आहे, तो आपला दुर्गराज राजगड. अत्यंत प्रचंड जबरदस्त कठीण आणि सुंदर जर बाले किल्ला आहे तो आपल्या दुर्गराज राजाच्या वाट्याला आलेला आहे आणि त्यामुळं हा किल्ला परिपूर्ण किल्ला म्हणून ओळखला जातो.
की चारही गोष्टी आहेत, घेरा, मेट, माची आणि बालेकिल्ला. ह्या चारही गोष्टी ज्या किल्ल्याला लाभलेल्या आहेत ना, तो परिपूर्ण किल्ला आहे. आणि शिवाय असेच ए ग्रेडचे किल्ले, बी ग्रेडचे किल्ले, सी ग्रेडचे किल्ले हे आपण नाही म्हणत आहे, महाराजांनी त्याला एक लावून दिलेलं आहे की मोठे किल्ले कुठले, त्याच्या खाली थोडे महत्वाचे कुठले, त्या खाली मोठे अजून महत्वाचे कुठले असतील. जसं जसं महत्व किल्ल्यांचं असेल, त्याचा घेरा असेल, त्याचा मेट असेल, त्यानुसार महाराजांनी त्याचे आज नियोजन केलेलं आहे आणि त्यांना ठराविक एक निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तर हा दुर्गराज राजगडच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा विषय आहे की आपल्या दुर्गराज राजगडला परिपूर्ण किल्ला म्हणून ओळखला जातो. हे अभ्यासकांच्या नजरेत नाही. जेव्हा भेट द्याल राजगडला तेव्हा नक्की लक्षात घ्या की घेरा म्हणजे काय आहे बाबा, मेट म्हणजे काय आहे, माची म्हणजे काय आणि बालेकिल्ला काय आहे. त्या घेऱ्याला आज रहाळ सुद्धा म्हणलं जातं की रहाळातली गावं, रहाळातली जनता म्हणजे का की ते जे आजूबाजूला किल्ल्याला जो घेरा घातलेला आहे गावांनी, ती रहाळातली गावं आहेत. आणि ती खरं पहिली किल्ल्याची संरक्षणासाठी केलेली आहे, नियोजन केलेलं आहे. तर असा कुठेही गेलात पुढे भविष्यामध्ये तर पहिल्यांदा बघा या किल्ल्याला घेरा आहे का, मेट आहे का, माची आहे का, बालेकिल्ला. फारसा बालेकिल्ला कुणाच्या वाट्याला येत नाही. आपल्या ठराविक किल्ल्यांच्या नशिबालाच तो बालेकिल्ला भेटतो आणि राजगडासारखा तर नव्हेच नव्हे. म्हणून हा किल्ला परिपूर्ण किल्ला म्हणून ओळखला जातो. वा दादा, म्हणजे खरं तर इतक्या सरळ सोप्या भाषेत तुम्ही सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली. पण जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गड किल्ल्यांचा खऱ्या अर्थाने विकास झाला, पण शिवपूर्व काळामध्ये ह्या गड किल्ल्यांचं महत्व काय, म्हणजे तेव्हा काय होते हे गड किल्ले, त्याबद्दल थोडं आम्हाला सांगा, कसे होते. वा, हे प्रश्न पडले पाहिजे. तुम्हाला जर का गड किल्ले जाणून घ्यायचे ना तर हे प्रश्न पडलेच पाहिजे. पूर्वी काय होतं मग, हे फक्त महाराजांनी निर्माण केलेत का? नाही. लाखो वर्षापूर्वी सह्याद्री आपल्या बरोबर होताच की, पण त्या सह्याद्रीचा परिपूर्ण अभ्यास केला तो महाराजांनी केला. आणि महाराजांनी खऱ्या अर्थाने गड किल्ले निर्माण केले. काही महाराजांनी, तुम्हाला खोटं वाटेल, महाराजांनी फक्त 11 ते 12 किल्लेच बांधले. पण जे पूर्वी किल्ले होते, जी ठाणी होती, ती महाराजांनी पुन्हा रिवाईज केली, त्यांना बांधकाम केलं आणि त्यांना एक मजबूत आणि याचं अनुष्ठान दिलं महाराजांनी. तर त्या अर्थाने पूर्वीच्या काळी काय होतं, आता बाकीच्या किल्ल्यांचं पण मी सांगेल, पण पहिल्यांदा दुर्गराज राजगड विषय चालले त्यामुळे त्याचं मी तुम्हाला शिवपूर्व काळ सांगतो की हा किल्ला अतिशय पुरातन काळातला आहे. किल्ला म्हणण्यापेक्षा हा डोंगर, त्याला ब्रह्मश्री ऋषीचा डोंगर म्हणून ओळखलं जायचं. ब्रह्मश्री ऋषींनी तिथं तपश्चर्या केली असे उल्लेख काही ठिकाणी आढळतात. तो ब्रह्मश्री ऋषी म्हणून त्याचा बिरमदेव डोंगर झाला. ब्रह्मश्री म्हणता येत नव्हतं त्यावेळेस, मग काय म्हणायचं, ब्रह्म ऋषीचा डोंगर म्हणण्यापेक्षा बिरमदेवाचा डोंगर ही सांस्कृतिक ग्रामीण भाषा आहे. तर बिरमदेवाचा डोंगर, नंतर बिरमदेवाचा डोंगरचा नंतर झाला मुरुमदेवाचा डोंगर. आणि मुरुमदेवाच्या डोंगराचं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आज तिथे नामांतरण केलं, पूर्ण बलाढ्य किल्ला बांधला, तिथं त्याला तटबंदीचे आणि बुरुजाचे शेले आणि पागोटे चढवले आणि त्या पुराण पुरुषास दुर्ग पुरुषाचं रूप दिलं आणि त्याला नाव दिलं गडांचा राजा, राजांचा गड, दुर्गराज राजगड. त्या किल्ल्यावर पूर्वी अनेक ऋषी आणि मुनी यांनी तपश्चर्या केलेल्या आहेत, अनेक सिद्धी प्राप्त त्या दुर्गांवर केलेल्या आहेत, त्या डोंगरावर केलेल्या आहेत. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सातवाहन राजांनी तिथे आपली राजवट केलेली आहे. त्याच्या खानाखुणा तिथे आपल्याला आढळतात. आजही तिथे 3 खांबी टाके आपल्याला पाहायला मिळतात. आजही त्या ठिकाणी आपल्याला जुन्या देवदेवतांचे अवशेष तिथे सापडतात. 2-2 हजार वर्षापूर्वीचे अवशेष आमच्या राजगडावर, आपल्या राजगडावर अजून तिथे आढळतात. त्याच्यानंतर यादव काळातील खुणा आजही तिथे आहेत. आज गुंजवणे दरवाजाचा मुख्य दरवाजा बघितला तर तिथं तो यादवकालीन दरवाजा आहे, त्यामुळे यादवकालीन खानाखुणा आहेत. पुढच्या काळामध्ये निजामशाही असेल, आदिलशाही असेल, पुन्हा निजामशाही असेल, पुन्हा आदिलशाही असेल, असा तो किल्ला कायम वारंवार इकडे तिकडे गेलेला आहे. पण शिवकाळामध्ये नंतर ज्या वेळेस महाराजांनी त्याचं रूप बदललं त्यावेळेस तो किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आलेला आहे आणि त्यामुळे तो किल्ला आजही पुण्य आणि पवित्र आहे. जसा आज आपण बघितलं सिंहगडावर कोंढाणा किल्ला, ज्याला म्हणजे कोंढाणेश्वरांनी तिथे तपश्चर्या केले ऋषींनी, म्हणून कोंढाणा किल्ला आहे. पुरंदरावर तर खुद्द इंद्राने सिद्धी प्राप्त केली म्हणून त्याला इंद्रनील पर्वत म्हणलं जातं. तर हे किल्ले आज आपल्यासाठी श्रद्धा, संस्कृती याचं अनुष्ठान देणारे आहेत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं पुण्य अतिशय जपलेलं आहे आणि आज त्याच प्राणपणाने त्यांचं पुण्य आणि पावित्र्य राखण्याचं काम मावळ्यांनीही केलेलं आहे. म्हणून हे किल्ले आजही आपल्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहेत.
म्हणून शिवपूर्व काळाच्या अगोदर ह्या ज्या डोंगर माथे असतील किंवा गडकिल्ले असतील, त्या काळातली जी ठाणी असतील, तर ती ठाणी फक्त महसूल गोळा करायची ठाणी होती. महाराजांनी त्याला खूप मोठं स्वरूप नंतर प्राप्त करून दिलं, कारण बलाढ्य शत्रूशी त्यांना लढायचं होतं. तर हा शिवपूर्व काळ आहे. दादा, दुर्गाराज राजगडाला वैभव लक्ष्मी म्हणतात. नेमकं वैभव लक्ष्मीचा अर्थ काय? वा, वैभव लक्ष्मी हा शब्द एवढा सुंदर आहे राजगडाच्या बाबतीमध्ये. मी हा शब्द ज्या वेळेस आदरणीय बाबासाहेब पुरंदरांच्या समोर बोललो होतो, त्यांनी अशा टाळ्या वाजवल्या होत्या की राजगडाला खऱ्या अर्थाने हे सुंदर नाव किती चपकल आहे. खरंच वैभव लक्ष्मी आहे. वैभव लक्ष्मी म्हणजे काय? जी लक्ष्मी तुमची वैभव वाढवत राहते ती वैभव लक्ष्मी. तुमची मान वाढवत राहते, तुमची संपत्ती वाढवते, कर्तृत्व ह्याला ते एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते, ती वैभव लक्ष्मी असते. आमच्या बालशिवांनी, म्हणजे आता मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणत नाही, आमच्या बालशिवांनी वयाच्या 14व्या-15व्या वर्षी तो किल्ला किंवा ती डोंगर निरखला. त्याला नेहमीप्रमाणे सांगितलं की त्याला शेले पागोटे चढवले तटबंदीचे बुर्जाचे, आणि त्या माध्यमातून त्या पुराण पुरुषाला दुर्गपुरुषाचं रूप, बलदंड दुर्गपुरुषाचं रूप त्याला प्रदान केलेलं आहे. आणि महाराजांच्या अतिशय सुरुवातीच्या काळापासून, केशवदादा, केतनदादा, सुरुवातीच्या काळापासून त्या दुर्गराज राजगडनी आपल्या राजाला प्राणपणाने जपलंय. त्याच्या सुखदुःखात तो सामील झालेला आहे. महाराजांकडे काही नसताना त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली की भारतावर आधी राज्य गाजवणाऱ्या त्या तमाम जुलमी सत्तांना मी इथून उघडून बाहेर टाकेल आणि इथे हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल. 16व्या वर्षी ना तुमच्याकडे सैन्य आहे, ना तुमच्याकडे संपत्ती आहे, ना कुठला तुम्हाला बॅकअप आहे, सगळ्या गोष्टी नसताना फक्त एका युवकाची कर्तृत्वावर असलेली निष्ठा, याचं सुंदर उदाहरण म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि त्याला संपूर्ण सपोर्ट जो केलेला आहे, त्याला पूर्णपणे त्यांच्या पाठीमागे पूर्णपणे आज एक आदर्श दुर्गपुरुष म्हणून उभा राहिलेला तो आपला दुर्गराज राजगड राहिलेला आहे. तो दुर्गराज राजगडची पुण्य आणि पवित्र भूमी, शिवाजी महाराजांना अनेक वेगवेगळ्या गोष्टीतून त्यांचं संरक्षण त्यांनी केलेलं आहे. त्याला महाराजांना आशीर्वाद त्या भूमीने दिलेले आहेत. त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांनी त्यांना साथ दिलेली आहे आणि नेहमीच स्वराज्याचा आलेख चढत 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 नेलेला आहे. म्हणून दुर्गराज राजगड ही वैभव लक्ष्मी आहे. तर दादा, राजगडाबद्दल तुम्ही इतकं सांगतायत, त्यावरनं त्या गडाचं महत्व तर समजलंच, पण एका राज्याची राजधानी म्हणून ज्या काही गोष्टी असतात तर त्या राजगडावर होत्या का? आणि राजगडालाच शिवाजी महाराजांनी पहिली राजधानी म्हणून का निवडलं? क्या बात आहे. मी सांगितलं ना की 360 किल्ल्यांपैकी महाराजांचा सर्वात आवडता किल्ला कुठला असेल तो दुर्गराज राजगड असेल. त्याच्यानंतर रायगडाचा नंबर लागतो महाराजांचा. पण महाराजांच्या आयुष्यात सर्वात मोठा सिंहाचा वाटा असेल आज हे स्वराज्य घडवण्यात, तो दुर्गराज राजगडचा आहे. त्याची कारणं तशी आहेत. महाराज तुम्हाला माहिती नसेल पण शिवभारतामध्ये एक सुंदर वर्णन आहे की महाराजांनी किती अभ्यास केलेला आहे. की हा मुलगा, म्हणजे त्यावेळेस ते मुलगा शिवबाराजे, त्यावेळेस तो मुलगा दिवसातील 3 प्रहर अभ्यास करायचा. 1 प्रहर म्हणजे 3 तास, 3 प्रहर म्हणजे 9 तास अभ्यास करायचे. मग त्याच्यामुळे दुर्गकारण कसं असेल, अर्थकारण कसं असेल, गनिमी कावा कसं असेल, अश्वविद्या काय असते, गजविद्या काय असते, इंगित जाण्याची, समोरच्या मनात काय चाललंय याची जाण्याची विद्या काय असेल, मावळे कसे जमवावे, त्यांचं रक्षण कसं करावं, रयते स्फोटास कसं लावावं, महसूल कसा गोळा करावा, शेती कशी जास्तीत जास्त निर्माण करावी, शेती लागवडीखाली आणावी, या सर्व गोष्टींचा अभ्यास महाराजांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर सह्याद्रीचा सर्वात जास्त अभ्यास जर कोणी केला असेल ना तो आमच्या महाराजांनी केलेला आहे. सगळे नकाशे, सगळ्या घाटवाटा ह्या महाराजांनी पूर्णपणे त्यांच्याकडे त्यांची लेखी नोंद असायची किंवा त्याचे नकाशे महाराजांकडे असायचे. आणि वयाच्या 12व्या वर्षापासून महाराज सह्याद्रीत वाढलेत, सह्याद्रीत ते खेळलेत, सह्याद्रीत लोळलेत, सह्याद्रीत फिरलेत, तिथलं जाणून घेतलेलं सह्याद्री. आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की बलाढ्य शत्रू बरोबर जर आपल्याला लढावायचा असेल तर असा माझा दुर्ग हवा आहे की भविष्यामध्ये त्यांनी आपलं संरक्षण केलं पाहिजे, आपल्या कुटुंबाचं संरक्षण केलं पाहिजे, आपल्या जनतेचं संरक्षण केलं पाहिजे, आपल्या खजिन्याचं संरक्षण केलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी जर कुठं आहेत तर दुर्गराज राजगडवर आहेत. का तर दुर्गराज राजगडाचा घेरा मी सांगितलं 12 कोसांचा आहे. त्या दुर्गराज राजगडाच्या जवळ जाताना पहिल्यांदा तुम्हाला कोणची तरी नदी पार करावी लागते. नुसती नदी नाही, तो मोठा डोंगर पार करून जावं लागतं.
आणि नुसता डोंगरच पार करून जावा लागत नाही, तर वर गेल्यानंतर आज माणसाची काय अवस्था होती त्यावेळेस मग आठवतं, इथं पाय ठेवण्याआधी विचार दोस्ता कर बरं. बऱ्याच गोष्टींना लोकांना फक्त राजगड इथं ऐकायला सोपं वाटत असेल, पण तो जो जातो राजगडावर त्यावेळेस त्याला कळतं की तो दुर्गराज राजगड काय आहे. तर ह्या अर्थ सगळे भौगोलिक त्याचं स्थान खूप महत्वाचं होतं. त्याचबरोबर त्या दुर्गाच्या माथ्यावरनं प्रचंड दूरपर्यंत तुम्हाला तो प्रदेश निहाळता येत होता. त्यामुळे अनेक घाटवाटा तुमच्या नजरेखाली येत होत्या. दुसऱ्या दुर्गांवर तुम्हाला नजर ठेवता येत होती. अशा अनेक गोष्टी महाराजांनी विचार केलेला आहे. शिवाय त्या किल्ल्यावर प्रचंड मोठा आज भाग आहे जिथे आपले ऑफिसेस महाराजांना निर्माण करू शकत होते त्या काळामध्ये, आणि त्यावेळेस राजवाडे तिथे बांधू शकत होते, जनतेला त्याच्यामध्ये होते. सर्वात महत्वाचं पाण्याची व्यवस्था तिथे चांगली होती, उदक चांगला होता, पाण्याची व्यवस्था तिथे चांगली होती. ह्या सर्व गोष्टींचा विचार करण्यात केल्यानंतर महाराजांनी दुर्गराज राजगडाची निवड केलेली आहे. तुम्हाला माहित नसेल मित्रांनो, माहितीसाठी सांगतो सर्वांच्या, दुर्ग म्हणजे साधं नाही. दुर्ग म्हणजे दुर्गेचं, जी दुर्गा जिच्या हातामध्ये शस्त्र आहेत, आयुध आहेत, त्या दुर्गेचं अनुष्ठान करण्याची ती जागा आहे. तलवारींचा खणखणाट, तोफांचा धडधडाट आणि रणवाद्यांच्या मैफिलीत त्याची पूजा घालावी लागते. शेवटच्या श्वासांपर्यंत लढता लढता स्वतःचा श्वास अर्पण करणे आणि शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढता लढता शेवटच्या रक्तापर्यंत लढणे, अशा समिधा ज्यावेळेस तिथे वाहिल्या जातात त्यावेळेस त्या गडकोटांच्या देवता प्रसन्न होत होतात. आणि आमच्या मावळ्यांनी तिथे पावलोपावली केलेलं आहे. म्हणून आज हा सह्याद्री आमच्या बापजाद्यांनी राखून ठेवलेली आमच्यासाठी अमानत आहे. ह्या सह्याद्रीचा मान राखणे आता आपली जबाबदारी आहे. त्यामुळे दुर्गांवर फिरताना नेहमी लक्षात ठेवा, ही शौर्य स्थळ साधी सुधी नाहीये. त्याच्यामध्ये फक्त त्याग आणि समर्पणाची भावना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. म्हणून हा दुर्ग अतिशय पवित्र आहे. रायबा दादा, बरेच लोकांच्या मते, बरेच अभ्यासकांच्या मते दुर्गराज राजगडाला पर्यावरणपूरक म्हणजेच नेचर फ्रेंडली किल्ला म्हणतात. तर याचं नेमकं कारण काय? हा इथे सुंदर प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना माहितच नाही. राजगड म्हणजे फक्त पिकनिक स्पॉट म्हणून जातात किंवा ट्रेकिंग करायचं म्हणून जातात. माझ्या राजांनी त्याला कशा प्रकारे बनवलंय, त्याला कशा प्रकारे निसर्गाचा समतोल आखलेला आहे, ते खरं दुर्गराज राजगडचा अभ्यास केल्यानंतर समजतं. आता खरं सांगायचं तर पर्यावरणपूरक म्हणजे काय असतं, की त्या किल्ल्याच्या माध्यमातून निसर्गाला जे जे हवंय ते सर्वच्या सर्व त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. निसर्गाच्या जवळ जाणारा किल्ला म्हणून दुर्गराज राजगडकडे पाहिलं जातं. महाराजांनी अतिशय प्रेमाने आणि स्वतःच्या कल्पना बुद्धी कौशल्याने तो किल्ला आज आखीव रेखीव बनवलेला आहे. तिथं महाराजांना हवी तीच झाडं लावलेली आहेत. पायथ्याला कुठली झाडं लावायची ती महाराजांनी ठरवलंय. माचीच्या वर येताना किंवा रस्त्याला येताना कोणती झाडं लावायची ती महाराजांनी ठरवलंय. माचीवर आल्यानंतर आतमध्ये झाडं कोणती असावीत तेही महाराजांनी ठरवलंय. आणि बालेकिल्ल्यावर झाडं कोणती असावीत तेही महाराजांनी ठरवलंय. उदाहरण तुम्हाला मी देतो. आज महाराजांनी राजगडाच्या पायथ्याशी आज आंब्याची बाग बनवली होती. त्या आंब्याची बाग महाराजांनी वसवली होती. जशी रायगडाच्या खाली तशी एक बाग बनवली होती, तशी राजगडाच्या पायथ्याशी एक बाग होती. त्याच्यानंतर आज कलाग्र्याची झाडे ज्याला म्हणले जाते, ज्याला आता कारवी आपण म्हणतो, तशी की उतारावरची कुठलीही झाडी कोणती असावी, गडकोटांवर येणाऱ्या वाटा सहसा नसाव्यात, सोप्या नसाव्यात, त्या कठीण असाव्यात. जिथं ओसाडा असेल तर तिथं झाडं लावा, कलाग्र्याची झाडी लावा, उताराची झाडी लावा तिथे, की येणाऱ्या लोकांना सहजासहजी वर येता नाही आलं पाहिजे, छोट्याशा वाटेतनं वर आली पाहिजेत. ही संरक्षणाच्या बाबतीत केलेली आहे. पण ती झाडं निसर्गपूर्वक पाहिजेत. त्यांना फळं येणारे असतील किंवा प्राणी पक्ष्यांना त्याचा उपयोग होणार असतील, सरपटणाऱ्या प्राण्यांना त्याचा उपयोग होणार असेल, अशी झाडं तिथे लावायची आहेत. त्याचबरोबर मग माचीच्या आतमध्ये कोणती झाडं असावीत, त्या झाडं फळा फुलांची असावीत, जी सर्वांसाठी उपयोगाला येणारी असावीत. आणि बालेकिल्ल्यावर मग झाडं कोणती असावीत, किंवा राज दरबार, राजवाड्याच्या पाठीमागे कोणती झाडं असावी. कारण राजा आला त्याच्यासोबत राजवैद्य आला. मग राजवैद्याला जे हवेत औषधी वनस्पती, तर त्या खाली जाण्यापेक्षा त्या किल्ल्यांवर त्या लावल्या तर त्या लगेच तुम्हाला उपचारासाठी उपलब्ध होतात. मग अशा ठिकाणी मग अश्वगंधा असतील, बाकीच्या वनस्पती असेल, आडुळसा असेल, ह्या वनस्पतींसाठी महाराजांनी एक विशेष व्यवस्था तिथं केलेली होती. तर असा हा पर्यावरणपूरक आहे.
त्याचबरोबर महाराजांनी अनेक वेळा आदेश दिलेले आहेत की विनाकारण चांगल्या प्राण्यांच्या शिकारी करू नका. तुम्ही रानडुकरांच्या करा, लांडग्यांच्या करा, सगळ्यांच्या करा, पण चांगले जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांचे तुम्ही सहजासहजी शिकार करू नका. कारण हे पर्यावरणासाठी खूप महत्वाच्या गोष्टी असतात या गोष्टी. तर महाराजांनी सांगितलं मी की पायथ्याला त्यांनी एक वेगळी बाग निर्माण केलेली होती. तिथे प्रचंड वेगवेगळ्या प्रकारच्या झाडं त्यांनी लावलेली आहेत. आज कलागऱ्याची झाडी मेटावर जाताना तुम्हाला ती लागतात. एक कारवी आहे, माचीच्या आतमध्ये वेगवेगळी फळांची झाडं लावलेली आहेत. हे सर्व महाराजांनी केलेले. पण नुसती झाडं लावून महाराज थांबलेत का? आता आपण बघतो अनेक लोक, मग ती कोण राजकीय असतील, लीडर असतील, कंपनीवाजी असतील, लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडं लावली जातात. अहो पण ती झाडांचं नंतर होतं काय? नुसते लावून गायब होतात. म्हणजे तो आता जरा बोलू नये असे, पण आता बोलता बोलतो की प्रमुख पाहुण्यांनी झाडं लावली आणि ती एका बकरीने खाल्ली. नंतर प्रमुख पाहुण्यांनी त्या बकरीला खाल्लं, विषय संपला. अशी अवस्था होत असताना महाराजांनी काय केलेलं आहे की त्या झाडांची निगा राखणं गरजेचं आहे. गडकोटांची निगा राखणं गरजेचं आहे. झाडाचा जो पालापाचोळा पडतो माचीवर, तर तो तटबंदीच्या बाहेर टाकण्याच्या पेक्षा एका कानाकोपऱ्यामध्ये तो जाळावा, पालापाचोळा जाळावा आणि त्यातनं जी राख निर्माण होते ती राख त्या झाडांच्या मुळाशी टाकावी. ते खत म्हणून त्याचा वापर होतो त्या गोष्टींमध्ये. अशा ठिकाणी महाराजांनी ते आदेश दिले. त्यांच्या आज्ञापत्रामध्ये, आपण शिवनीतीमध्ये ते दिलेलं आहे आपल्या, तर ते सर्वच्या सर्व महाराजांनी आदेश दिलेत. सर्वात महत्वाचं, रयतेचा राजा का आहे? नुसतं रयतेला पोटास लावणे नाही, त्यावर निसर्गाचंही संरक्षण करणं गरजेचं आहे. आज्ञापत्रात ओळीत महाराजांच्या आंबा, फणस, वड, पिंपळ ही झाडं तोडू नये. कारण ती 1-2 वर्षात मोठी होत नाहीत. त्यांना मोठं होण्यासाठी शेकडो वर्ष लागतात. ही झाडं जर तुम्हाला गरजेची असतील तर वटलेली म्हणजे सुकलेली झाडं तोडावीत. तीही शेतकऱ्याच्या परवानगीने तोडावीत. त्याला योग्य तो मोबदला द्यावा. तिने परवानगी दिली तरच आज त्याची कापण्याची परवानगी मिळाल्यानंतरच ते तोडावीत. आणि ह्या प्रकारे महाराजांनी निसर्गाचंही संरक्षण केलेलं आहे. आणि हा राजगड आपला अतिशय पर्यावरण पूरकच आहे. कारण राजगडाला जायला, आत्ता राजगडाची बघितलं तर राजगडाच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याचे लचके तोडलेले आहेत, म्हणून जंगल संपत्ती कमी झालेली आहे. 350 वर्षापूर्वी त्या किल्ल्याला जाताना आज तुम्हाला अनेक श्वापद त्याचा सामना तुम्हाला करावा लागायचा. ते मी तुम्हाला पुढे सांगेलच की ही कशी भयंकर जंगल संपत्ती महाराजांनी जपली होती. आणि झाडावर विशेष प्रेम महाराजांचं होतं. तर ह्या अनुषंगाने राजगड आपला हा पर्यावरण पूरक आहे. कारण कोणताही दुर्ग हा दुर्ग नसून आज त्याच्यामध्ये अनेक शास्त्रांचा, अनेक तुमच्या गोष्टींचा त्यात समावेश असतो. त्याच्यामध्ये दुर्गशास्त्र येतं, त्याच्यामध्ये वास्तुशास्त्र येतं, त्याच्यामध्ये पर्यावरण शास्त्र येतं, मूर्तीशास्त्र येतं, मंदिर शास्त्र येतं, जलशास्त्र येतं. ह्या सर्वांचा संगम म्हणजे एक दुर्ग असतो. आणि हा दुर्ग ज्या ठिकाणी सांभाळला जाईल त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने पर्यावरण पूरकच बनवायचा हे महाराजांनी ठरवलं होतं. त्यामुळे गडावर स्वच्छता असताना देखील, स्वच्छताच्या वेळेस देखील महाराजांनी शौचकूप वगैरे जी केलेल्या आहेत त्याच्या सगळ्या गोष्टी महाराजांनी केलेल्या आहेत. शौचकूपचा मैला जो आहे तो कसा बाहेर पडला जाईल, गडावर दुर्गंधी सुटणार नाही, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. वेळोवेळी साफसफाई केली पाहिजे. पाण्याच्या आजूबाजूला तुम्हाला घाण कचरा टाकू नये, ह्या सूचना आहेत महाराजांच्या. तर हे आपल्याला माहित नाही, पण आज्ञापत्रात हे सगळं आहे. आणि ते शिवनीतीमध्ये मी मुद्दामून सोप्या भाषेत तुम्हाला देऊ केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा पर्यावरण पूरक आपला दुर्गराज राजगड. रायबा दादा, आता तुम्ही बोलता उल्लेख केला तो म्हणजे काळेश्वरी बुरुजाचा. कारण की कसं होतं, बऱ्याचदा राजगडावर जे लोक जातात ते खास करून बालेकिल्ला असेल, सुवेळा माची असेल, नेढ असेल किंवा पद्मावती माची, संजीवनी माची या विषयांवर चर्चा करतात किंवा ह्याच गोष्टी ते पाहून येतात. पण ह्या राजगडाचा जो न उलगडलेला भाग अजूनही काळेश्वरी बुरुज, मला तो वाटतो की तो अजून उलगडलेला नाहीये. तर आम्हाला आहे ना काळेश्वरी बुरुजाबद्दल थोडी माहिती सांगा सखोल. खरं पाहता दुर्गराज राजगड या ग्रंथामध्ये मी काळेश्वरी वेगळ्या प्रकारे एक्सप्लोर केलेला आहे. अख्खाच्या अख्खा 70%-80% लोकांना काळेश्वरी बुरुज माहित नाहीये. त्यांना फक्त सुवेळा माची माहिती. पण सुवेळा माचीचाच एक भाग काळेश्वरी बुरुज आहे. आज आपण पद्मावती माचीकडून ज्यावेळेस सुवेळा माचीकडे जातो ते पहिल्यांदा आपल्याला डुबा लागते. त्या डुबाच्या अलीकडे
काळेश्वरी बुरुज आहे. तो गडाच्या दक्षिणेस आहे आणि दक्षिण बाजू ही यमाची बाजू आहे. तर तिथं काळेश्वरीची, काळूबाईचं दर्शन किंवा काळेश्वरी म्हणतात, तिला काळेश्वरी म्हणतात, ती यमाची आई आहे. आलं का लक्षात? तर आमच्या ग्रामीण भाषेमध्ये त्याला काळेसरी म्हणतात, काळेसरी माता. तर ती काळेसरीच्या बदेच किंवा त्या आजूबाजूला सर्वात जास्त देवता मंडळ आहे आज राजगडावरच. आपल्या लोकांना माहित नसेल पण सर्वात जास्त देवता काळेसरीवर आहेत. काळेश्वरीवर बघितलं तर मुखहीन नंदी आहे, मुखहीन भैरव आहे, गणराय आहे, काळेश्वरी आहे, तिथं दीपस्तंभ आहे एक, आणि त्या दीपस्तंभाच्या खाली आज बघितलं तरी योग्याची मूर्ती आहे, शेजारी तळ आहे, तळ्याच्या आतमध्ये आज आपल्याला विशिष्ट प्रकारची पिंड पाहायला मिळते. ती शाक्तपंथीयांशी निगडीत आहे. शाक्तपंथीय म्हणजे ज्याला थोडस आपण म्हणू शकतो की जादूटोना, काळी जादू असेल, ती उपासक असतात, काळ्या ह्याच्यामध्ये कालिका मातेचे उपासक असतात. अशा लोकांची उपासना करण्याचं ठिकाण म्हणजे ते काळेश्वरी आहे. आणि तो त्यात विषय ती स्मशानभूमी आहे राजगडाची. त्या काळामध्ये तिथे स्मशानभूमी म्हणून तिचा वापर केला गेला होता. पण काळेश्वरा दुर्गावर, काळेश्वरीच्या तिथे पाहण्यासारखं खूप आहे. मी मुद्दामून ते दुर्गा त्या पुस्तकात सगळं एक्सप्लोर केलेलं आहे की तिथल्या मंदिराचे महत्व काय आहे, तिथं कशा प्रकारे आज ठिकठिकाणी देवदेवतांची एवढे का उपासना केली गेलेली आहे. तर ते पूर्वी काळाशी नातं त्या काळेश्वरी बुरुजापाशी आहे. त्याच काळेश्वरी बुरुजाच्या खाली आपण काळेश्वरी बुरुजाला लागून दरवाजा आहे, मळे दरवाजा आहे. मळे दरवाजा 1, मळे दरवाजा 2. 90% लोकांना हे 2 दरवाजे माहिती नाही. आणि मी विशेष करून सर्वांना सांगतो, मला आता मी राजगड दाखवायचा बंद केलेला आहे कारण लोकांना अपेक्षित आहे की मी राजगड एका दिवसात दाखवायचा. आता एका दिवसात राजगड फक्त दाखवू शकतो, मी समजून नाही सांगू शकत. राजगड समजून घ्यायचा तर 2 दिवस कमीत कमी पाहिजे. त्यातही मी बरोबर माहिती देऊ शकतो. पूर्ण राजगडला 3 दिवस कमी पडतील. पण हा दुर्गाराज राजगड जाणून घेणे 24 वर्षे माझा राजा तिथे राहिलेला आहे. हो, आज शहाजी राजांची प्रतिकात्मक समाधी कुठे असेल तर काळेश्वरी बुरुजावर आहे. आणि तिथे खाली मळे गाव आहे. मळे गावामध्ये काळेश्वरीचं दुसरं रूप आहे. तिथे आजही अंगात येणे, जादूटोना करणे, ह्या गोष्टी तिथे बघत असणे, या सगळ्या गोष्टी तिथे चालू असतात. त्यामुळे काळेश्वरी आणि सगळ्यात महत्वाचं पुन्हा सांगतो, काळेश्वरीवर जाताना जपून जायचं. सर्वात जास्त फुरसे आणि नाग जर कुठे असतील तर ते काळेश्वरी बुरुजावर आहे. आणि लक्षात ठेवा, मोठा तुम्हाला जर घोणस चावली किंवा मोठा तुम्हाला हे चावला, नाक चावला किंवा मोठा कोणचा साप म्हणतात विषयी आता मी बोललो तुम्हाला, घोणस आणि फुरशे. तर सर्वात महत्वाचं की त्या काळेश्वरीवर जाताना फुरसे आहेत, पण ते फुरसे मोठे आणि छोटे आहेत. मोठा फुरशा एक वेळ तुम्हाला चावला तर तुम्ही वाचण्याची शक्यता आहे, पण छोटा फुरशा चावला तर तुमचा गतप्राण होणार हे 100% आहे. असं का? असंच आहे. कारण मोठ्या पुरुषाला कळत असतं की त्याला किती बाईट्स मारायचं आणि त्या बाईट्स मध्ये किती विष आतमध्ये टाकायचं. कारण तो सेकंड अटॅकला तर स्वतःचं विष त्यांनी त्याच्यामध्ये राखून ठेवलेलं असतं. पण लहान पुरुषांना ते समजत नाही. त्यांना थोडा तरी धोका निर्माण झाला की ते कचकन चावतात आणि पूर्ण विष खाली करतात ते त्याच्या. आणि ते विष प्रचंड भयानक असतं आणि ते माणसाचा श्वास बंद करून टाकतं पहिल्या गोष्टी. त्यामुळे जाताना पूर्ण पायामध्ये ट्रेकिंगचे शूज असणं गरजेचं आहे, हातात काठी असणं गरजेचं आहे, फुल पॅन्ट असणं गरजेचं आहे. तर तो दुर्गाराज राजगड तुम्हाला माफ करेल. नाहीतर तुम्हाला दुर्गाराज राजगडवर अनेक संकटांना सामना करावा लागेल. ह्या काळेश्वरी बुरुजावर जाताना तुम्हाला खूप साऱ्या आज खानापुना पाहायला मिळतात. त्याच्याच पुढे गेलं की तुम्हाला 3 खांबी टाके पाहायला मिळतात. मी आत्ताच सांगितलं की 7 वाहन काळातली ती खून आहे. 3 खांबे टाके आहे त्याच्यामध्ये. 2000 वर्षापूर्वीची परंपरा तिथे तुम्हाला पाहायला मिळते. ऋषीमुनींनी अनेक तिथे राहिल्याचे तिथे गुहा आहेत. त्या गुहेतनं आपल्याला समजतं की ते ऋषीमुनीचं वास्तव्य तिथं होऊन गेलेलं आहे. अशा प्रकारे काळेश्वरी बुरुजावर जाताना जपून जा. काळेश्वरी बुरुजाकडे जाताना पहिल्यांदा अभ्यास करून जा, वाचन करून जा आणि मग त्याच्या नादी लागा. सर्वात महत्वाचं, काळेश्वरी बुरुजावर गंगा तीर्थ नावाचं तळ आहे. हे 90 नाही 99% लोकांना माहिती नाही. आता हे गंगा तीर्थ काय आहे? तर गंगा तीर्थ जसं दुर्गेश्वर रायगडावर आज आपला गंगासागर तलाव आहे, बरोबर, तसंच राजगडावर पाहायला गेलं तर पद्मावती तलाव आहे. पण त्याचबरोबर राजगडाच्या माथ्यावर जो आपला बालेकिल्ला आहे त्याच्यावर चंद्र तळे आहे. पण त्याच्याच बरोबर काळेश्वरी बुरुजावर महाराजांनी त्या तळ्याला नाव दिले भागीरथी तळे.
आता भागीरथी म्हणजे काय? भागीरथी हे गंगेचं रूप आहे. गंगेला दुसरं नाव भागीरथी आहे. मग भागीरथी का? तर भागीरथी ही पवित्र जल म्हणून ओळखलं जातं. तर त्या भागीरथीचं जल तिथल्या देवदेवतांना आंघोळीसाठी किंवा त्यांना आंघोळ घालण्यासाठी वापरण्यासाठी, पूजेसाठी वापरण्यासाठी वापरलं जायचं, म्हणून ती भागीरथी तीर्थ. तर ह्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. इथे उगाच राजगड गेला आणि धावत पळत बघून आला, अजिबात नाही. तुम्ही भेट द्याल, कळणार ना राजगड तुम्हाला. कारण राजगड असं म्हणलं जातं, राजगड बिरम डोंगरी, 3 माच्या 3 द्वारी, 2 तपे कारोभारी, जयावरी राहिले. त्या दुर्गराज राजगडला 3 माच्या आहेत, 3 महाद्वार आहेत आणि त्याचवर 2 तपे कारोभारी, म्हणजे 2 तप म्हणजे 1 तप म्हणजे 12 वर्ष, 2 तप म्हणजे 24 वर्ष, आणि कारोभारी म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज तिथे राहिलेले आहेत. आणि या अनुषंगाने तो दुर्गराज राजगड पुण्याने पवित्र झालेला आहे. काळेश्वरीकडे जाताना पुन्हा एकदा सांगतो, जपून जा. साहेब दादा, सह्याद्रीत भटकंती करत असताना मी असं नोटीस केलंय की बरेच किल्ले आपण फिरतो, तिथे एक पेक्षा जास्त सदर दिसत नाही. दुर्गराज राजगडावरतीच आपल्याला आता तरी 4 सदर दिसतात. तर नेमका सदर या शब्दाचा अर्थ काय आणि दुर्गराज राजगडवर 4 सदर का बांधण्यात आल्या होत्या? क्या बात. दुर्गराज राजगड म्हणजे हा एक किल्ला नाहीये, तो 4 किल्ल्यांचा बनून एक किल्ला बनलेला आहे. लोकांना ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण ज्या माच्या आहेत ना, त्या माच्या एक किल्ल्यापेक्षा कमी नाहीयेच. त्याची संरक्षण व्यवस्था, त्याची त्यानंतर सर्व वास्तू, त्याच्यात कारभार, हे सगळं महाराजांनी वेगळं ठेवलं होतं. ते 4 किल्ले, 4 प्रकारचे, म्हणजे थोडक्यात 3 माच्या आणि 1 बाले किल्ला, असे मिळून 4 किल्ल्यांचा एक किल्ला म्हणजे दुर्गराज राजगड. का? तर मी तुम्हाला समजून सांगतो. हा महाराजांचा सर्वात वेगळा आविष्कार आहे. सुवेळा माचीवर बघितलं आपण तर आज लष्करी काम तिथे जास्त चालायचं. त्याच्यानंतर पद्मावती माचीवर मुलकी कारभार किंवा प्रशासकीय कारभार जास्त चालायचा. त्यामुळे आज पद्मावती माचीवर खऱ्या अर्थाने महाराजांचा राजवाडाही आहे आणि तिथे राजसदरही आहे. आता सदर म्हणजे काय? सदर म्हणजे अशी एक जागा आहे की ती त्या ठिकाणी आपण वेगवेगळे न्यायनिवाडे करू शकतो, अनेक मोहिमांचं आज तिथे आयोजन करू शकतो. म्हणजे तिथे आपण मोहिमा कशा राबवायचा, त्याचा आराखडा कसा तयार करायचा, हे गोष्टी बोलण्यासाठी असायच्या. आजूबाजूच्या राहाळातले काही प्रॉब्लेम, राहाळा म्हणजे घेऱ्यातल्या गावातल्या लोकांचे काय प्रॉब्लेम्स असतील तर ते सोडवण्याचा हे विचार तिथे व्हायचा. त्यांचे घराणं ऐकलं जायचं. अशा अनेक प्रकार, किंवा सणासुदीला देखील जर का तुम्हाला काय बक्षीस द्यायचं असेल किंवा सत्कार करायचा असेल, त्यांचं मनोबल वाढवायचं असेल, तर ते सगळं राजसदरेवर असायचं. ती कचेरीची जागा होती. अगदीच त्याच्या पलीकडे जाऊन जर काय न्यायनिवाडा करताना तुम्हाला शिक्षा सुनवायची असेल तरी ती सुद्धा कचेरीच्या त्या सदरेवरनच केली जायची. आणि त्या सदरेच्या खाली आज आपल्याला बघितलं जातंय की कच्ची कैदीसाठी आज तुम्हाला एक रूम दिसेल, तिथे कच्ची कैद आहे. जोपर्यंत तुमच्यावरचा गुन्हा साबित होत नाही तोपर्यंत तुम्हाला कच्च्या कैदीमध्ये ठेवले जातं. आणि ज्यावेळेस तुमचा गुन्हा सिद्ध होईल त्यावेळेस तुम्हाला पक्क्या कैदीमध्ये टाकलं जातं, जेलमध्ये टाकलं जायचं. तर अशी गोष्टी आहेत. आणि राजसदर वेगळे असते, किल्लेदाराचे सदर वेगळे असते, सरनोबत आहे त्याचेही सदर वेगळे असायचे. अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला मिळतं. राजसदर, तसं राजगडावर पाहता 2 राजसदर आहेत. एक राजसदर आहे ती पद्मावती माचीवर आहे आणि दुसरी राजसदर आहे ती बाले किल्ल्यावर आहे. आता दिवाने आम आणि दिवाने खास, हा जर तुम्हाला अर्थ समजत असेल किंवा समजून घ्यायचा असेल तर लक्षात ठेवायचं की दिवाने आम म्हणजे जो असतो तो सर्व जनतेसाठी ती सदर समोर महाराज येऊ शकतात. दिवाने खास म्हणजे अगदी जवळचे अष्टप्रधान मंडळ असेल किंवा जे खासे खासे सरदार असतील, त्यांना काही मोहिमा सांगायच्या असतील तर ती सदर म्हणजे खास, दिवाने खास आणि दिवाने आम अशा दोन्ही होत्या. तर पद्मावती माचीवर महाराजांची दिवाने आम अशी होती की तिथं सर्व जनतेला सरळ ऍक्सेस दिला जात होता की तिथं घराणे सांगितले जातो. महाराज नसताना गडावर मग ही जबाबदारी आई जिजाऊ सांभाळायच्या. त्यावेळेस जर का खूपच मोठे खटले असतील, अगदीच त्याचे निर्णय घेणं ह्यांना गरजेचं असेल आई जिजाऊंना महाराजांना, तरच तिथले ते खटले किंवा ते विषय त्यांच्यापर्यंत जायचे. नाहीतर प्रत्येक माचीला गावं वाटून दिलेली होती. सुवेळा माचीच्या खालची जी गावं होती
त्या गावाचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सुवेळ माचीच्या सदरेवर येऊन सांगायचे. संजीवनी माची आहे, संजीवनीच्या पाठीमागे जी काही गावं आहेत, पुतुंडे, खुलची, त्यानंतर माळवडी वगैरे, ही जी गोष्ट आहे तर त्यांचे जे काही घराणे असतील ते घराणे संजीवनी माचीच्या सदरेवर सॉल्व्ह केले जायचे. त्याचबरोबर पद्मावती माचीच्या खाली जी गावं आहेत त्यांचे सगळे काय प्रॉब्लेम्स आहेत तर त्या सदरेवर. अशा वेगवेगळ्या सदर का की ठराविक गोष्टी ठराविक ठिकाणी विभागल्या घेतल्या, महाराजांनी घेतल्या होत्या. अगदीच महत्वाच्या गोष्टी असतील तर तुम्ही माझ्यापर्यंत या, प्रत्येक गोष्टीला माझ्यापर्यंत यायचं नाही. आणि त्यात तुम्हाला जर माहिती नसेल तर पुन्हा सांगतो, राजगड बघताना तुम्हाला खरा राजगड जाणून घ्यायचा असेल तर बाले किल्ल्याच्या टोकावर उभं राहायचं, बाले किल्ल्याच्या वर उभं राहायचं. जिथं तुमचा महादरवाजा आहे त्या ठिकाणी उभं राहिल्यानंतर लक्षात येतं की सुवेळा माची ही पद्मावती माचीपासून वेगळी केलेली ही मधी तटबंदी आहे. इकडे संजीवनी माची पद्मावती माचीपासून वेगळी केली ती तटबंदी वेगळी आहे. म्हणजे ते फॅन सारखं स्ट्रक्चर जरी असेल तरी प्रत्येक माची ही वेगळी आहे. तुझं काम जर सुवेळा माचीवर असेल तर तू पद्मावती माचीकडे फिरकायचंही नाही. तुझं काम जर संजीवनी असेल तर बाले किल्ला तू विचारही करायचा नाहीस, कारण तो राजधानी आहे. आणि आजही पाली दरवाजा 1 ओलांडल्यानंतर पाली दरवाजा 2 तिथे जे 2 बुरुजात जो दरवाजा आहे आपला महादरवाजा, त्या महादरवाजाच्या वर एक शिल्प आहे आणि ते शिल्प तुम्हाला अजूनही दाखवून ठेवतं की ही तर राजाचं वसतिस्थान आहे. राजमुकुट त्या दरवाजाच्या वर आहे. हे 2च ठिकाणी, एक दुर्गेश्वर रायगड आणि दुर्गराज राजगड, या ठिकाणी ही चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ते राजधानीचं ठिकाण आहे. नाही तर मनात आले म्हणून गडाव गेला आणि मग सगळं गड फिरत बसला असं नाही. त्या काळामध्ये तुमची जिथं काम आहे, जिथं तुम्हाला परवाना मिळालेला आहे त्या भागामध्ये फिरायचा, तेवढ्याच भागात फिरायचं. काम उरकलं की तुमचं बाहेर पडायचं. तिथं जेवणाची व्यवस्था केलेलीच असायची. कुठलाही याचक, कुठलाही मावळा, कुठलेही कुटुंब जर वर आलं शेतकरी तरी त्याला जेवल्याशिवाय सोडायचं नाही. ही आई जिजाऊंची आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची एक वेगळी आज तिथे त्यांनी उपाययोजना केली होती की आपला कोणताही मावळा वर आला घराने घेऊन तर त्याला जेवल्याशिवाय सोडायचं नाही, त्याला उपाशी पोटी पुन्हा गडाखाली सोडायचं नाही. ही आई जिजाऊंची रयतेच पोटास लावणे असेल. रयतेचा राजा कुठं म्हणलं जातं तिथं ओळखलं जातं. माता भगिनी जिथं असतील गडाच्या खाली जे काही प्रॉब्लेम्स मध्ये असतील तर आई जिजाऊ त्यांच्या पाठीवर हात ठेवायच्या. कित्येक असे किस्से आहेत की लग्न थांबलेली आहेत. आई जिजाऊंना ते कळतंय की 1666 मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आज आपल्याला एक अपमान सहन करावा लागलेला, कारण पुरंदरचा तह करावा लागला. 39 किल्ले होते, त्यातले 23 किल्ले मोगलांना द्यावे लागलेले आहेत. विचार करा, 20 वर्ष म्हणजे 1646 पासून 1666 पर्यंत 20 वर्ष रक्ताचं पाणी करून अनेक सवंगडी गमावून माझ्या राजांनी ते किल्ले मिळवले होते. ते किल्ले महाराजांना 1666च्या पुरंदरच्या तहामध्ये अगदी 20 मिनिटात देऊ द्यायला लागलेत. महाराजांच्या मनाची अवस्था बघा. त्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये स्वराज्य आज अडचणीत सापडलं होतं. जाळपोळ झाली होती सगळीकडे, कारण आज मिर्झा राजेंचं लाखोचं सैन्य स्वराज्यावर तुटून पडलं होतं. आजूबाजूची गावं बेचिराग करून टाकली होती, शेती बेचिराग करून टाकली होती. तिथे देशमुख असतील, तिथे राहणारे लोक असतील, त्यांना उदरनिर्वाह करतानाही प्रॉब्लेम येत होता. अशा वेळेस लग्न होणार कशी? त्यावेळेस तो प्रसंग आहे की एका सरदाराच्या घरी, नाव सांगत नाही मुद्दामून, एका सरदाराच्या घरी एका दुसऱ्या सरदारांनी मुलगी पाहिली. ती मुलगी त्याला आवडली आणि त्या मुलीला आज त्यांनी लग्नासाठी अवतान घातलं. तिचा साखरपुडाही झाला, पण लग्न वारंवार पुढे ढकललं जात होतं. आज शेवटी त्या वरपक्षाच्या बाजूची जी लोक होती त्या माणसांनी शेवटी त्यांना विचारले की तुम्हाला लग्न करायचंय का नाही. त्यावेळेस तो किस्सा किंवा तो विषय आई साहेबांच्या, जिजाऊ आई साहेबांच्या कानावर गेला आणि त्यावेळेस त्यांनी त्यांना बोलून घेतलं. ती म्हणले, काय नक्की लेकीचं लग्न पुढे ढकलताय, नक्की तुमच्या मनात काय, काळं बेर तर नाही काही. त्यावेळेस त्यांनी गारणं घातले की आई साहेब, आऊसाहेब, अहो लगीन म्हणलं की आवतानं ढालायचं आलं, आवतानं दिली की लोक येणार, अहो त्यांच्या मुखात 2 घास तर घालायला पाहिजे का नाही. पण आमच्याकडे काय नाही हो, कवडी पण नाही. आता कसं करायचं लिखीच, तुम्हीच सांगा. तुम्ही येणार, राज येणार, सरदार येणार, त्यांच्या मुखाला 2 घास तरी मला देणं गरजेचं आहे, त्यांचा बस्ता बांधणं गरजेचं आहे. कसं करावं या माझ्या घरात आता काय कवडी नाही. आई जिजाऊंनी त्यावेळेस सांगितलं,
अरे एवढं जर होतं तर काय एकदा तरी विचारलं पाहिजेस ना. आऊसाहेबी म्हणतोस आणि तुझं घराणंही सांगत नाहीस. हा, काय काळजी करू नका. लगेच आई साहेबांनी स्वतःच्या खजिन्यातले पैसे त्यांना देऊ केलेत. तिथल्या त्यांना मुनींना त्यांनी सांगितलं की पंत, हा सगळा लग्नाचा खर्च माझ्या नावावर टाका, पण लेकीचं माझ्या बाशिंग कमी पडतं कामा नये. आणि हे आई जिजाऊने तिथं केलेलं आहे. म्हणून सांगतो तुम्हाला की दुर्गराज राजगड अनेक घटनांचा साक्षीदार आहे. तर ह्या अनुषंगाने ही सर्व चर्चा एक वेगळ्या प्रकारे होऊ शकते, पण राजगड उलगडताना ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत समजून घेताना. त्यामुळे राजगड समजून घ्या. आणि हे सदरेवर काही गोष्टी व्हायच्या. सणासुदीच्या दिवशी जर का एखाद्या मावळ्याने चांगलं काम केलं असेल, छान काम केलं असेल, स्वराज्याच्या साठी चांगलं काम केलं असेल, तर त्याला सोन्याचं कडं देणं, चांदीचं कडं देणं, पालखीचा मान देणं, ह्या सर्व गोष्टी आज त्या सदरेवर चालायच्या. ती सदर म्हणजे साधन नाही, तो साक्षीदार आहे. अनेक घटनांचा साक्षीदार ती सदर आहे. खुद्द महाराजांनी तिथं बसलेले आहेत, महाराजांनी तिथे न्यायनिवाडे केलेले आहेत, आई जिजाऊ बसलेले आहेत, त्यांनी न्यायनिवाडे केलेले आहेत. संभाजी महाराजांना शेजारी बसून आई जिजाऊंनी न्यायनिवाडे केलेले आहेत. असे त्या पवित्र सदर आहेत. त्यामुळं आज राजगडावर जी सदर पाहायला मिळते ती सदर खूप पवित्र आहे. आपलं दुर्भाग्य असं की ह्या राजकीय लोकांच्या गोष्टींमुळे ती सदर आपल्यासाठी आज हवी तशी उघडी नाहीये. तिला कायम कुलूप असतं. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगेल की अशी कुठलीही गोष्ट ही तुमच्या जागीरदारीची नाहीये, ती आमच्या राजाची आहे. लवकरात लवकर सदर तिथं सर्वांसाठी ओपन करा. सर्वांना त्या सदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्याचा अधिकार आहे, तो तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. तर ह्या प्रकारे सदर ही खूप महत्वाच्या विषयावर आपण हात घातलेला आहे. खरं मनापासून तुझ्या दोघांचं कौतुक वाटतं. रायबा दादा, जसं आपण मला सांगितल्याप्रमाणे जगातील एकमेव सुंदर किल्ला आहे ज्याला इतका भारी बालेकिल्ला लाभलाय, इतका सुंदर बालेकिल्ला लाभलाय. मी बरेचदा लोकांना घेऊन जातो तेव्हा लोकांचं एकच म्हणणं असतं की इतका सुंदर किल्ला आहे, इतका भव्य दिव्य आपला बालेकिल्ला आहे, पण तिथे जाणारी वाट इतकी खडतर अशी का आहे, म्हणजे इतकी अवघड वाट का आहे बालेकिल्ल्याला? एकदम परफेक्ट आहे विषय हा. तुम्हालाच नाही, जो राजगडावर गेले सर्वांना हा प्रश्न आहे. काही लोक तो राजगड तो बालेकिल्ला पाहतात आणि इथनं सलाम करतात. आता पुन्हा येणे नाही, पुन्हा वर चढणे नाही. एकदा जाऊन आलो, हाऊस पेटली. पण खरं सांगता पाहता महाराज हे दुर्ग विज्ञानातले मास्टर होते. अनेक पिढ्या त्यांनी केले होते की काय असं जाणवतं. कारण सभासद बखरीमध्ये एक सुंदर वाक्य आहे दुर्गेश्वर रायगडासाठी. ते जसंच्या तसं आहे ना बालेकिल्ल्याला लागू होतं. म्हणजे बालेकिल्ला जर पाहिलं ना तर हा मिनी रायगड आहे, आपल्याला लक्षात येत नसेल. पण त्याचं मी समजून सांगतो की त्या सभासद बखरीमध्ये एक सुंदर वाक्य आहे की राजा खासा जाऊनी पाहता गड बहुत चखट, चौथरपा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीड गाव उंच, पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही, धोंडा तासी वेकच, ऐसे पाहुणी राजे बोलिले तक्तास जागा हाच गड करावा, तक्तास जागा हाच गड करावा. तो आपला दुर्गेश्वर रायगड. पण तीच व्याख्या जशीच्या तशी आपण पाहायला गेलं तर आपल्या राजगडाच्या बालेकिल्ल्याला लागू होते. जसा रायगड आहे त्याला जाणार एकच वाट आहे, तशी बालेकिल्ल्याला एकच वाट आहे, तीही कठीण आहे. जसा रायगड सगळी बाजूनी तासलेला आहे तसा राजगडाचा बालेकिल्ला सर्व बाजूनी तासलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगितलं, राजगड ही प्रयोगशाळा आहे महाराजांची. जो काय प्रयोग करायचा तो पहिल्यांदा राजगडावर करायचा. जी माची बांधायची ती राजगडावर बांधायची. सुवेळा माची बघितली की फोटोमध्ये लक्ष देत लोक म्हणतात की प्रतापगडची माची, ती पहिल्यांदा राजगडावर बांधली गेलेली आहे. अनेक तळी बघितली तर पद्मावती माचेचं पद्मावती तळ पाहिलं आणि आपल्या गंगासागर तलाव पाहिला तर लक्षात येतं तो प्रयोग आधी महाराजांनी केलेला आहे. उतारावर जाणारं जोरदार पाणी अडवून तिथे पाण्याच्या जलव्यवस्थापन महाराजांनी व्यवस्थित केलेलं आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत. पण आता तुमचा प्रश्न आहे की बालेकिल्ल्यावर जाणारी एवढी वाट अवघड का? तर हा प्रश्न एक वेगळ्या अनुषंगाने पाहायला गेलं तर पूर्वी अशी वाट होती का? तर नव्हती. पूर्वीच्या काळी ही वाट सुकर होती, अतिशय सुकर होती. सहजपणे तुम्ही ते वर जाऊ शकत होता. ह्याचं एक्झाम्पल किंवा ह्याचा पुरावा मी तुम्हाला देतो. 1878 मध्ये फ्रान्सिस गिल हा लंडनचा अधिकारी इथं होता. त्यांनी राजगडाच्या बालेकिल्ल्याचं चित्र काढलेलं आहे.
1878 मध्ये. आणि त्यांनी आज आपल्या त्या पुस्तकात ते समाविष्ट केलेलं आहे. गुड वर्ड ऑफ 1878 ह्या पुस्तकाचं नाव आहे. आणि द इम्पॉर्टंट ऑफ द हिल फोर्ट्स ऑफ डेक्कन, त्या पुस्तकाचं चॅप्टर आहे द हिल फोर्ट ऑफ डेक्कन 1878. याच्यामध्ये बालेकिल्ल्याचं चित्र आता उपलब्ध झालेलं आहे. आणि ते चित्र मी साहजिकच आपल्या दुर्गाराज राजगडच्या पुस्तकात दिलेलं आहे. ते चित्र एवढं सुंदर त्यांनी काढलेलं आहे की त्या बालेकिल्ल्यावर 2 माणसं चढतात, हातात काठी घेऊन चढतात ते. आणि त्या बालेकिल्ल्याला जाणारी वाट एवढी सुंदर आहे. जसं आता तुम्ही रायगड चढता ना, तशा पायऱ्या त्या राजगडलाच्या बालेकिल्ल्याला होत्या. ठिकठिकाणी त्यांनी ते जिथे बांधायला शक्य नाही तर तिथे त्यांनी वेगळ्या प्रकारच्या पायऱ्या महाराजांनी नियोजन केलं होतं. आणि ते बालेकिल्ल्यापर्यंत सुकर वाट होती एकदम. पण 1878 ज्या वेळेस आपला शनिवार वाड्यावर इंग्रजांचं राज्य युनियन जॅक फडकला आणि तिथनं खऱ्या अर्थाने ब्रिटिशांचं राज्य निर्माण झालं. 1856 1857 आपण म्हटलं जो उठाव झाला, त्या उठावानंतर हे इंग्रज जास्त सावध झाले. आणि त्यानंतर त्यांनी एक आदेश टाकलेला आहे की जेवढे जेवढे महाराष्ट्रातले जे काही किल्ले विशेष करून 12 मावळ आणि महाराजांच्या अत्तेरेक्यात होते त्या सगळ्या किल्ल्यांच्या वाटा उद्ध्वस्त करा. तिथे जी काही तळी आहेत त्या तळ्यांवरच्या पूर्ण सुरुंग लावून ती तळी उद्ध्वस्त करून टाका. तिथं पाण्याची व्यवस्था नसली पाहिजे. पाणी नसेल तर वर कोणी राहणार नाहीये. दुसरी गोष्ट, त्या गड किल्ल्यांकडे जर का तुम्हाला जायचं असेल तर प्रथम परवानगी तुम्हाला काढावी लागणार. त्याच्याशिवाय जर का तुम्ही त्या परवानगी शिवाय गेलात तर तुम्हाला प्रचंड जबरदस्त शिक्षा किंवा दंड ठोठावला जाईल. हे त्याच्यावर लादण्यात आलेली आहे. कारण तो ब्रिटिश काळ होता. त्यांना ते घाबरले होते की त्या गडकोटांच्या साह्याने पुन्हा एकदा एखादा शिवाजी तयार झाला आणि तो शिवाजी तयार झाल्यानंतर पुन्हा स्वराज्याची जर नांदी वळली तर आज आम्हाला आमच्या साम्राज्याला मोठा धोका आहे. आणि त्यामुळे त्यांनी तो विचार केला की पुन्हा ह्या गडकोटांवर जाणाऱ्या सर्व वाटा उद्ध्वस्त करा. आणि आपापल्या प्रांतातले जे काय तुमचे कलेक्टर्स असतात त्या कलेक्टरांना किंवा गव्हर्नर असतील त्या लोकांना विशेष अधिकार दिले, विशेष पत्र दिले, आदेश दिले की तुमच्या विभागात जेवढे किल्ले येतात त्या किल्ल्यांना पहिल्यांदा उद्ध्वस्त करा, वाटा उद्ध्वस्त करा, पाण्याची टाकी उद्ध्वस्त करा, त्याला कंपाऊंड करा, त्याला नियम लावा, कोणीही आतमध्ये जायचं नाही, स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्यामुळं नंतर गडकोटांना वाईट दिवस आले. तो वाईट दिवस बालेकिल्ल्यालाही आलेला आहे आपला. आज राजगडासारखा सुंदर किल्ला बालेकिल्ला जगात कुठल्याच किल्ल्याला नाहीये. पण बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आज जी बिकट दिसते तर त्या ह्या मूर्ख माणसांमुळे आणि ज्यांना गड किल्ल्यांचं महत्व त्यावेळेस कळलं की महाराजांना जे कळलेलं आहे त्यामुळे ते स्वराज्य निर्माण केलेलं आहे हे गडकोटांच्या साह्याने. पुन्हा असा दुर्ग एखादा अभ्यासक उभा राहू नये किंवा दुर्ग पुरुष तिथं त्यांना सहाय्य करू नये म्हणून त्यांनी ते गडकोटांची अवस्था वाईट केलेली आहे. दुसरी गोष्ट, राजगडासारखा लढाऊ किल्ला कुठलाच नव्हता. प्रचंड लढाऊ किल्ला म्हणून ओळखलं जातं बालेकिल्ला राजगडला. का तर बेलाग बालेकिल्ला आहेच आहे, त्याबरोबर संजीवनी माची अफलातून आहे, नाळयुक्त तटबंदी जबरदस्त आहे. संजीवनी माचीवर तुम्ही आज अनेक ट्रिपा करता किंवा अनेक अभ्यास मोहिमा जर करत असेल तर संजीवनी माचीवर जाताना पद्मावती माचीवरून संजीवनी माचीकडे जाण्याच्या बरोबर तुम्हाला यू टर्न मारून रिटर्न जर आलात तुम्ही तर तुम्हाला तटबंदी सापडतील. आणि त्या तटबंदी साधी नाहीये, 3 तिहेरी तटबंदी त्यांना मानल्या जातात. 3 तिहेरी म्हणजे काय? 3 प्रोटेक्शन्स आहेत एका तटबंदीला. पहिली तटबंदी आहे, त्या तटबंदीच्या पुढे अजून एक तटबंदी आहे, त्यातनं खाली उतरून गेलं की अजून एक आहे. तर 3 तिहेरी आहेत आणि 3 बुरुज आहेत मोठेच्या मोठे. आणि तो पट्टा आहे तो वेल्ह्यापर्यंत तुमच्या नजरेखाली यावा तिथनं, कारण ती वाट तिकडनं होती. आता जो राजगड जातो आपण तो राजगड हा नसरापूर मार्गे जातो. पूर्वीच्या काळी जी वाट होती ती आपल्याला पाबे घाटातनं नंतर खरीव खिंडीतून वाजेघर आणि असं मग राजगडकडे यायचा वाट होती पूर्वी. तर त्या वाटेवर पूर्ण लक्ष ठेवण्यासाठी तो 3 तिहेरी बुरुज तिथं उभा केला होता महाराजांनी. त्यामुळे संजीवनी माचीची रचना जी आहे ना ती प्रचंड वेगळी आहे. आणि ही रचना बघितल्यानंतर खरं अर्थाने हा किल्ला एवढा पॉवर महाराजांनी कसा बनवलेला आहे हे लक्षात येतं आपल्याला प्रत्येक बारीक बारीक गोष्टी. चैतन्य कमानी तुम्ही ऐकलं नसेल, 90% लोकांना माहिती नाही याचा शब्दाचा अर्थ काय. चैतन्य कमानी म्हणजे एका बुरुजात, मी सांगितलं 3 तिहेरी बुरुज आहेत, एका बुरुजातून तुम्हाला खालच्या बुरुजामध्ये जायचंय तर खालील बुरुजामध्ये जाताना
तुम्हाला जी वाट आहे भुयारासारखी तर ती तुमच्या डोक्याला लागू नये वर म्हणून त्यालाही आज ते स्टेप्स बनवलेले आहेत. जसं खाली खाली जाता तसे ते स्टेप्स खाली खाली जात असतात. तर चैतन्य कमानी आहेत. सोपान मार्ग भारी आहेत त्याचे, जिथं तटबंदीवर चढायचंय, कुठनं उतरायचंय. फांजी, जंग्या हे शब्द लोकांना कळत नाहीत. माझ्याकडे असे प्रचंड भयानक लोक आहेत की ज्यांचे 200 किल्ले झाले, पण त्यांना विचारलं ना जंग्या म्हणजे काय, फांजी म्हणजे काय, आडणी म्हणजे काय, बरं जाऊ द्या. तुम्हाला मुख्य दरवाजा म्हणजे काय, दिंडी दरवाजामध्ये काय, मग दिंडी दरवाजा आणि चोर दरवाजा मधला फरक सांगा. नाही समजत लोकांना. मग तुम्ही 150 नाही 200 नाही 2000 किल्ले बघितले तरी फायदा नाही. तुम्हाला किल्ला समजून घ्या. 5 जलदुर्ग चांगले पहा, 5 गिरिदुर्ग चांगले पहा, 5 गडकोट असतील आपले जे भुईकोट किल्ले त्यांचा अभ्यास करा, 2-3 वनदुर्गांचा अभ्यास करा. बस जाणून घ्या, त्याचं मर्म जाणून घ्या. नुसतेच फक्त टी शर्ट्स घालायचे, भारी भारी शूज घालायचे, गोप्रो घ्यायचा आणि सगळीकडे फिरत बसायचं आणि दुसऱ्या दिवशी आला की नुसता धिंगाणा व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा आणि मग मला ट्रेकर म्हणा आणि स्वतःचीच बडवून घ्या. हे सगळ्या गोष्टी होतात पण ह्या उपयोगाच्या नाही. दुर्ग हे वेगळं विज्ञान आहे. जाणून घ्या. मला माहितीये ते सर्वांनाच आवडतं का अभ्यास करायचं, नाही आवडत, पण किमान त्याचं पावित्र्य राखायचं माहिती आहे आपल्याला. तिथं कुठं जायचं कुठं नाही जायचं याचे नियम्स आपल्याला माहिती आहेत. तुम्ही काय करता यापेक्षा काय नाही करता हे ज्यावेळेस तुम्हाला समजतं त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगू शकता. मनुष्याची व्याख्याच ती आहे. काय करायचं सगळे सांगतात, काय नाही केलं पाहिजे स्वतःला कळलं पाहिजे. या गोष्टी आहेत ना सगळ्या. गडकोटांवर नावं लिहू नये 100 वेळा सांगतात, लिहून येतात. आणि गडकोटांवर नाव लिहायची म्हणजे हे कुठं जोड कठीण शब्द वापरतोय, पण गडकोटांवर नाव लिहिण्याची हीच घाणेरडी सवय कुणाला होती, औरंगजेबाला आणि अफजल खानाला होती. आणि तो औरंगजेब आणि अफजल खान जास्त दिवस महाराष्ट्रात राहिलेला आहे. मग ही नक्की अवलती कुणाची आहेत ह्या शोधल्या पाहिजे. बरोबर. नाव मराठ्यांचे लावत असतील, मराठ्यांच्या पुढ्यात जन्मले असतील, पण त्याचं कुठेतरी ओळख बघितलं पाहिजे, त्याचा रिसर्च केला पाहिजे की आमच्या गड किल्ल्यांचं पावित्र्य जपण्याची जर ह्याच्यात लायकी नसेल तर हा नक्की महाराजांचा मावळा आहे का हा कुठनं दुसरीकडे थांबलेला आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. अहो गडकोट लोकांना बघितलं मी, बुर्जावर उभे राहतात, ते फोटो काढतात आणि बुर्जावर लाथीने तुम्ही आज दगड खाली टाकतात. अहो एक दगड वर आणायला आज त्या मावळ्यांनी किती कष्ट केलेत. स्वतःची शिर त्यांनी ते पावित्र्य राखण्यासाठी, बुरुज राखण्यासाठी स्वतःचे शिर उडवून घेतले, रक्ताचा अभिषेक केलेला आहे तिथे, आणि तुम्ही सहजपणे खाली ढकलून देता सगळ्या गोष्टी. हे कुठलं तुमची मानसिकता आहे? ही मानसिकता नसावीच. आणि आम्हाला तो प्रचंड राग आहे त्या गोष्टींचा. आणि तुम्हाला काय वाटतं हो, महाराज जिथं फक्त सिंहासनावर बसले तिथं गर्जना दिली, तुमच्या मुख्य दरवाजाला महादरवाजाला आलं की छातीवर हात ठेवून बेंबीच्या देठापासून महाराज की जय म्हणलं की झाले, कळले का? अहो राजगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, तीच खरी माणिक मोती, दुसरी दौलत आम्हा नाही, दुसरी दौलत आम्हा नाही. गडकोटांवर जे महाराजांचा स्पर्श झाले ते प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी पुण्य आणि पवित्र आहे. ते आपले जपणं आपलं काम आहे. त्यामुळे आज बालेकिल्ला बघितला, बालेकिल्ल्यावर येतो पुन्हा की बालेकिल्ला हा पूर्वीच्या काळी सुकर होता, जी वाट चांगली होती. भले आत्तासारखी खूप सुंदर नसेल पण तो वाट होती. राणीवासा असेल किंवा त्यांच्या दासदासी येतील त्यांच्यासाठी ती वाट होतीच. आत्ता जो दिसतो तो बालेकिल्ला तुमच्या डोळ्यासमोर आहे, पण पूर्वीच्या काळी जे आहे उद्ध्वस्त होण्याच्या आधी वैभव ते जबरदस्त आहे. आज त्या वैभवाच्या खुणा आज राजगडावर वारंवार सगळीकडे दिसतात आपल्या. भले आता तुम्हाला राजगड काही ठिकाणी म्हणतो ना आपण की फाटलेली कपडे तुम्हाला दिसत असतील, पण त्या फाटक्या कपड्यांच्या मागे त्या राजगडाचा त्याग केवढा आहे, त्याच्या पाठीमागं जीर्ण झालेल्या त्या कपड्यांच्या मागे केवढा सुवर्ण इतिहास लपलेला आहे हे जाणून घेणं गरजेचं असतं. केवळ राजगडच नाही, सर्व किल्ल्यांच्या बाबतीत मी म्हणतोय. कारण ज्याला गडकोट समजले त्याला महाराज समजले, ज्याला महाराज समजले त्याला स्वराज्य समजले. आणि शिवाजी महाराज म्हणजे विश्व बंधुत्व, विश्व कल्याण प्रत्यक्षात उतरवणारा राजा. समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्यता आणि सुरक्षितता या लोककल्याणकारी तत्वांचा निर्माता म्हणजे शिवराय. शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे सर्वोत्तम, शिव म्हणजे मातृत्व, शिव म्हणजे कर्तृत्व, शिव म्हणजे दातृत्व, शिव म्हणजे नेतृत्व, शिव म्हणजे एकी, शिव म्हणजे नेकी, शिव म्हणजे शौर्य, शिव म्हणजे धाडस, शिव म्हणजे शिव म्हणजे विश्वास, शिव म्हणजे सर्व पापांचा नाश, आणि शिवराय म्हणजेच स्वराज्य, आणि स्वराज्य म्हणजेच दुर्गराज राजगड. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. राजगडाचा बालेकिल्ला असेल किंवा राजगडाची जी काय अनेक ठिकाणी महाराजांची सजावट बनावट असेल त्या गोष्टींची, अहो बाहेरनं तुम्ही जर का संजीवनी माची बघितली ना तर धडकी भरते तुम्हाला की नक्की आपण महाराष्ट्रात आहोत का, पिक्चर बघतोय आपला 70 mm याच्यावर असं बघतो. एवढी सुंदर तटबंदी आहे, चैतन्य कमानी आहेत, 3 तिहेरी बुरुज आहेत, ही संजीवनी माची नाळयुक्त तटबंदी आहे,
सुवेळा माचीला बघितलं तर कसा सुंदर असा तो आपला बुरुज आहे, त्याला आपण झुंजार बुरुज म्हणतो. पुढे नेडा आहे, नेड्याच्या पलीकडे शेवटपर्यंत तटबंदी असल्यानंतर तटबंदीच्या शेवटीला हनुमानाचं चिन्ह आहे, हनुमानाचं शिल्प आहे. आणि हनुमानाचं शिल्प तिथं का तुमच्या लक्षात का येत नाही? त्या गोष्टी तुमच्या शिल्पसंपदा राजगडावर बोलायला गेलो तर आपले 1.5 तास कमी पडेल, एवढी शिल्प राजगडावर आहेत. तर ते हनुमानाचं थोडक्यात सांगतो की बजरंगबली तिथे का असावा. कारण हनुमान बजरंगबली हे शक्तीचं आणि भक्तीचं प्रतीक आहे. तुमच्या मनातल्या सगळ्या भीती आणि काळजी मिटवण्याचं सामर्थ्य माझे बजरंगबलीच्या ह्याच्यात आहे, नावात आहे. म्हणून म्हणतो ना, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुधा रामदूता प्रबंधन. हे स्त्रोत आहे, आपल्याला ऊर्जेचं स्त्रोत आहे. आज त्या काळातलं जर का आपण विचार केला गेला तर त्या काळामध्ये भर रात्री जर 12 वाजता 11 वाजता त्या भयंकर जंगलामध्ये ऊन वाऱ्या पावसामध्ये तिथं जे काय मावळे आज तिथे हे देत असतील, पहारा देत असतील, आजूबाजूला भयंकर काळोखे, घोंगावणारा वारा आहे, आजूबाजूला श्वापदांचा आवाज आहे. ह्या सगळ्या गोष्टीतून तुमचं मनोधैर्य जर टिकून ठेवायचं असेल तर माझा मारुतीराय माझ्या समोर आहे, ही तुम्हाला अतिशय आधार देणारी गोष्ट आहे. मग आल्यानंतर आधार म्हणजे त्या मारुतीरायाला शेंदूर फासणे, त्याच्या पाया पडणे, तिथं उपासना करणे, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या. अनेक शिल्प आहेत राजगडावर, प्रचंड शिल्प आहेत. आणि शिल्पांचा अभ्यास शांतपणे केला पाहिजे. त्याचा मी अभ्यास करून मग त्यावेळेस मग तो सेपरेट मी एक चॅप्टर तयार केला, तो राजगडमध्ये टाकलेला आहे तो सगळा. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. राजगड जाणून घेताना नुसतं फक्त राजगड फिरायला म्हणून गेलात तर काहीच कळणार नाही. जाणून घ्यायला गेलात तर आयुष्य कमी पडेल. कारण मला माहिती 6 वर्ष अभ्यास करून जर का मला वाटतंय की मला काहीच अजून राजगड समजला नाही, 67 वेळा जर खालीवर मी राजगड नुसता फक्त एक शिल्पासाठी केला असेल, एक गोष्टीसाठी केला असेल, तरी मला असं वाटतं अजून एक पुस्तक त्याच्यावर होऊ शकतं. अनेक अभ्यासक आता राजगडावर अभ्यास करू लागलेले आहेत. त्यामुळे राजगड हा लढवय्या किल्ला, सुंदर बाले किल्ला, मिनी रायगड असं काही तुम्ही त्याला म्हणू शकता. पण बाले किल्ला हा सर्वात सुंदर बाले किल्ला. 3 तिहेरी वर गेला आपण राजगडाच्या बाले किल्ल्यावर तर तुम्हाला याचं वैशिष्ट्य जाणवतं की तिथं चंद्रकोर तळे, त्याच्या आजूबाजूला अजून 6 तळी आहेत. ती सप्तमातृकांशी निगडीत आहेत. चावंड किल्ल्यावर असे सापडतात. सप्तमातृका ज्या असतात त्या साठवाया असतील, मावलाया असतील, त्या ज्या देव्या आहेत त्या देवतांचं पवित्र स्थान किंवा ते शाक्तपंथाशी निगडीत बऱ्याच गोष्टी तिथं होतात. या गोष्टी पूर्वीच्या काळापासून तिथं होत्या सगळ्या. आणि ह्याच गोष्टी बाले किल्ल्यावर बघितलं तर 3 माच्या जिथं आहेत त्या 3ही माच्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वर एक बुरुज आहे. त्या बुरुजावर बरोबर त्या माचीचा संपूर्ण भाग तुमच्या दृष्टिक्षेपात येतो. ते वैशिष्ट्य आहे त्या सगळ्याच वर. आणि महाराजांचा आज राणीवसा असेल, महाराजांचा राजवाडा असेल, त्यानंतर तुमचं खजाना तिथे ठेवण्याचा असेल, मुख्य कागदपत्राची कचेरी तिथं असेल, सगळ्या गोष्टी वर होत्या ना. पण महाराज कायमच बाले किल्ल्यावर राहायचे का? तर बिलकुल नाही. कठीण परिस्थितीमध्ये, कठीण समयी जर का काही आक्रमण झाली तर त्यावेळेस राणीवसा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरक्षित राहावा म्हणून मग ते बाले किल्ल्यावर जायला लागायचं. बाले किल्ला म्हणजे काय की बालाई किल्ला, किल्ल्याचं छोटं स्वरूप बालाई किल्ला, संरक्षणाचा शेवटचा पर्याय म्हणून बाले किल्ला आहे सगळ्या गोष्टी. जरी गड ताब्यात गेला, एखादी माची ताब्यात गेली तरी बाले किल्ल्यावर बसून आपण अनेक वर्ष, आपला अनेक महिने, अनेक दिवस तो किल्ला लढवू शकतो. ते एक संरक्षणाचे ठिकाण. म्हणून हा बाले किल्ला खूप महत्वाचा आहे. आणि हा बाले किल्ला सगळीकडनं एकदा मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन, हा बाले किल्ला सर्व बाजूनी गोल एकदा फिरून बघा. त्यावेळेस लक्षात येतो बाले किल्ल्याचं स्वरूप किती जबरदस्त आहे. असा भीमकाय एखादा रांगडा पहिलवान तालमीमधून प्रचंड मेहनत करून आलेला आहे आणि तो मांडी घालून बसलेला आहे असा तो राजगड दिसतो सगळीकडे. तसा सुंदर हा राजगड आहे आणि त्याचा बाले किल्ला आहे तेवढा सुंदर आहे. राजगडाची वाट पूर्वी एवढी बिकट नव्हती. पुन्हा एकदा सांगतो, फ्रान्सिस गेलनी त्याचा आपल्याला दिलेला पुरावा तो मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. चित्र कसं होतं पूर्वीचा बाले किल्ल्याचा, कशा पायवाटा होत्या, कशा स्टेप्स होत्या, तेही त्याच्यामध्ये आहे. आणि ते नंतर तोडून टाकण्यात आलेले सगळं. आता कठीण, आता तरी सोपी आहे. मी 30 वर्षापूर्वी ज्यावेळेस राजगडावर जायचो तो म्हणजे ज्यावेळेस बाले किल्ल्यावर जाईल तर वर कसं तरी जात होते, फार खाली येताना फक्त रडणं एवढंच काम होतं. कारण तिथं ताट पाण्याने जाता येत नाही आणि ताट पाण्याने उतरता येत नाही. त्याला आपण पूर्वज होतो हे तिथं कळतं. आपले पूर्वज माकड होते हे तिथं आपल्याला तिथं अनुभूती येते, अशी तिथे जाणीव होते. तर हा बाले किल्ला असा आहे. तर त्या बाले किल्ल्यावर जाताना शक्यतो कुठली हुल्लडबाजी करू नका.
एकमेकाशी कॉम्पिटिशन करू नका. त्या सह्याद्रीचा मान राखा, नाही तर सह्याद्री एक दिवशी तुम्हाला ढकलून दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ह्या बालेकिल्ल्याचं वैशिष्ट्य खूप महत्वाचं आहे. रायबा दादा, माझा पुढचा प्रश्न हा थोडासा भावनिक आहे. तो म्हणजे असं की आतापर्यंत राजगडाबद्दल आपण जी काही चर्चा करतोय त्याच्यामध्ये एक परिपूर्ण किल्ला होता, राजधानी होती. महाराज 24 वर्ष त्या गडावर राहिले. महाराजांचं वास्तव्य असेल, छत्रपती संभाजी महाराजांची जडणघडण असेल, राजाराम महाराजांचा जन्म, अनेक मोठमोठ्या मोहिमा या राजगडाने पाहिल्या. पण म्हणजे महाराजांना राजगड सोडून रायगडावर का जावं लागलं मग? क्या बात, खूप सुंदर प्रश्न आहे बघा हा. हे प्रश्न मलाही नेहमीच पडायचा की एवढा चांगला किल्ला आणि एवढा बलाढ्य किल्ला 16व्या वर्षापर्यंत पासून ते 42 वर्षापर्यंत माझा राजा तिथे राहिला. जसे पैसे येतील, जसं संपत्ती येईल तसा तो गड घडवला आणि एवढा बलाढ्य किल्ला मग शेवटी का सोडावा लागला महाराजांना? का जावं लागलं दुर्गेश्वर रायगडला? तर त्याच्या पाठीमागच्या कारणांचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की पहिलं कारण आहे ते लष्करी कारण आहे. की महाराजांना ज्यावेळेस महाराज राजगडावर होते त्यावेळेस 1659च्या दरम्यान आज शाहिस्ते खान पुण्यामध्ये आलेला आहे. शाहिस्ते खान लाल महालामध्ये राहिलेला आहे. लाल महालात राहत असताना त्याने आज राजगडावर अनेक वेळा हमले केलेले आहेत. आजूबाजूची गावं उद्ध्वस्त केलेली आहेत आणि तो राजगड घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण राजगडांनी तो हल्ला परतवलेला आहे आणि त्यांचं पूर्ण मनसुबा तिथे खालीच करून दाखवलेला आहे किंवा संपवलेला आहे. तर त्यानंतर तो झाला प्रसंग एक. दुसरा प्रसंग 1666ला ज्यावेळेस मिर्झाराजे जयसिंग या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी लाखोची फौज घेऊन आलेले आहेत, त्यावेळेस सुद्धा त्यांनी राजगडाला घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोफा डागलेल्या आहेत संजीवनी माचीकडनं इकडनं. तर त्यावेळेस सुद्धा त्या राजगडांनी त्याचा चांगला सामना केलेला आहे, मुकाबला केलेला आहे आणि त्यांचं पूर्णपणे आक्रमण परतवून लावलेलं आहे. पण हे झाले लष्करी सामर्थ्याच्या बाबतीमध्ये की अगदी राजगड जबरदस्त आहे, छान आहे, पण राजधानी येते आणि राजधानीवर ठळक तुम्ही डायरेक्टच येऊन तुम्ही राजधानीवर तुम्ही डायरेक्ट येऊन हमला करता, ही गोष्ट धोक्याची आहे, ही चुकीची आहे. आजूबाजूला तुम्हाला किल्ल्यांचं संरक्षण असणं गरजेचं आहे. पहिली तुकडी, दुसरी तुकडी, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या होत्या. हे महाराजांच्या नंतर लक्षात आलेलं आहे आणि या माध्यमातून महाराजांचं लष्करी कारण पहिलं तिथं आहे की बाबा एवढी राजधानी सहजासहजी कोणी हमला करण्यासाठी योग्य नाही. दुसरी गोष्ट आहे सर्वात महत्वाचं, आर्थिक दृष्ट्या. कारण अर्थकारण ज्याचं मजबूत आहे ना त्याचं राज्यकारण मजबूत आहे. स्वतः महाराजांनी आज शिवभारत नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे. अर्थकारण काय महत्वाचं आहे. ज्यावेळेस शाहिस्ते खान येऊन बसला होता पुण्यामध्ये त्यावेळेस महाराजांनी पद्मावतीच्या सदरेवर सर्व अष्टप्रधान मंडळ त्यांचं बोलवले होते, प्रमुख सरदार बोलवले होते आणि तिथं महाराजांनी एक 15 ते 20 मिनिटं एक छानपैकी स्पीच किंवा भाषण तिथं दिलेलं आहे. त्यामध्ये ते सांगतात की कुलम शीलम वयोविद्या पौरुषतम सत्यवादित्व गुणनताच्य गांभीर्य मतार्थ देव प्रजाहितम. कुल, शील, वय, विद्या, पौरुषतम, सत्यवादित्व, गुणत्व, गांभीर्यत्व हे केवळ पैशाने प्राप्त होत असते. ज्याला प्रचंड मोठं राज्य निर्माण करायचंय त्याला सैन्य बळाची गरज असते आणि ज्याला सैन्य बळाची गरज आहे त्याला द्रव्य बळाची गरज लागते. द्रव्यहीन माणूस जिवंत असून नसल्यासारखा असतो. तो आपला देव, देश, धर्म याचं रक्षण करण्यासाठी दुबळा ठरतो. आणि त्यामुळेच आज ज्याप्रमाणे पृथ्वीराजा, एक पृथ्वीराजा होता, ज्याप्रमाणे पृथ्वीराजाने ही पूर्ण पृथ्वी पिळून तिचं दूध काढलं, तद्वत हा शिवाजी राजा सर्व प्रांतातील पैसा या स्वराज्यामध्ये आणेल आणि या स्वराज्याचं सुराज्य बनवेल. हे महाराजांचे वाक्य. अर्थकारणाला महत्व दिलं पाहिजे आणि ते लक्षात घेता असं लक्षात येतं आपल्या की महाराजांचा स्वराज्याचा खरा महसूल आपल्याला सर्वात कुठनं जास्त मिळत होता तर आपल्या कोकण किनारपट्टी जी होती समुद्र किनारा, त्या समुद्र किनाऱ्यावरनं जे जहाज यायचे किंवा परकीय लोक यायच्या त्याच्यावर सर्वात जास्त महसूल आपल्याला मिळायचा. म्हणजे जर का 2 कोटी रुपयाचा महसूल आपल्या स्वराज्याला मिळत असेल तर त्यातला 1.5 कोटीचा महसूल हा कोकण प्रांतातनं मिळायचा, समुद्र किनाऱ्यातनं मिळायचा. आणि फक्त उरलेला 50 लाख रुपयाचा जर महसूल असेल आपला तर ते मी उदाहरणाखातर सांगतो की तो महसूल फक्त मिळायचा आपला घाटाच्या वरून. तर त्यामुळे असं म्हणलं जातं की तुम्हाला आवडतं तिथं तुम्ही धंदा करायचा नसतो किंवा तिथं तुमचं अर्थकारण करायचं नसतं, जिथं अर्थकारण फिरतं तिथं तुम्ही जायचं असतं. महाराजांनी ते करून दाखवलेलं आहे.
की इथं पैसा आपल्याला कुठेही सर्वात जास्त अर्थकारण मजबूत करायचं, कारण आदिलशाही असेल मोगल असेल याच्यासारख्या प्रचंड बलशाली लोकांसोबत टक्कर तुम्हाला द्यायची. मग ही टक्कर द्यायची तर तुमचं अर्थकारण मजबूत पाहिजे. अर्थकारण मजबूत करण्यासाठी सैन्यबळ तुम्हाला मजबूत ठेवावं लागणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी शस्त्र बागता असतील, गडकिल्ले मजबूत करायचे तर अर्थकारण महत्वाचं. त्यामुळे महाराजांनी तो एक निर्णय तिथे घेतलेला आहे. आणि तिसरं उदाहरण असं आहे त्याच्या बाबतीत की त्या दुर्गराज राजगडवर नंतरच्या काळामध्ये जो महाराजांचा व्याप वाढत चालला होता स्वराज्याचा, हळूहळू एक प्रांत महाराज घेत चालले होते. साल्हेर पासून सुरुवात झाली होती. नाशिक, साल्हेर ऐवंतापासून जिंजी, कावेरी, तीरापर्यंत महाराजांचं म्हणजे राज्य हळूहळू वाढत चाललं होतं. त्या वाढत्या राज्याचा कारभार वाढत चालला होता. त्यामुळे कचेऱ्यांची गरज लागत होती. आणि मग कचेऱ्यांची जागा राजगडावर थोडीशी कमी पडत होती पद्मावती माचीवर. मग अशीच दुसरी जागा कुठे आहे तर दुर्गेश्वर रायगडावर आहे. दुर्गेश्वर रायगड बेलाग आहे. त्याला आजूबाजूला कुठलाही किल्ला चिटकून नाहीये, कुठलाही डोंगर चिटकून नाहीये. त्याला आजूबाजूला किल्ल्यांनी वेढलेलं आहे. तर पहिला डायरेक्ट तुम्ही रायगडावर हमला करू शकत नाही. पहिल्यांदा हे किल्ल्यांशी तुम्हाला लढावं लागतं आजूबाजूच्या, नंतर तुम्ही राजधानीपाशी येत आहे. ही किल्ले महत्वाची. काळ नदी आहे, गांधार नदी आहे, याचं संरक्षण त्या किल्ल्याला लाभलेलं आहे. प्रचंड जबरदस्त उंचीचा तो रायगड आहे. आणि तिथे आज त्या काळातल्या कुठल्याही शत्रूच्या तोफा तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हत्या. म्हणून त्या रायगडावर जाणं महाराजांना गरजेचं वाटलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टींचा महाराजांनी विचार केलाय. आणि शेवटी महाराजांनी मनावर दगड ठेवून आज तो निर्णय घेतलेला आहे की या स्वराज्यासाठी आणि पुढच्या काळासाठी मला हा कठीण निर्णय घेणं गरजेचं आहे की माझा पहिला 360 किल्ल्यांपैकी सर्वात आवडता किल्ला माझा दुर्गराज राजगड मला सोडून जावा लागणार आहे. मी घडवलाय, मला जसा हवा तसा घडवलाय, पण आता इलाज नाही. आता मला जर मोठं साम्राज्य उभं करायचंय, सागरी स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि प्रचंड मोठं साम्राज्य आता उभं करायचं असेल तर राजधानी तेवढी मजबूत असायला हवी, सुरक्षित असायला हवी. आणि मग महाराजांनी तो पूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि आजूबाजूला रायगडच्या नंतर जी सपाटी जागा आहे तिथं सैन्यांसाठी तळ असेल, प्रशिक्षण गोष्टी असतील, सगळ्या गोष्टी ह्या खूप मायने राखतात सगळ्या गोष्टी. त्यामुळे राजगडाकडे महाराजांना राजगड सोडून रायगडाकडे जावं लागलं. आर्थिक नंतर मी तुम्हाला सांगितलं लष्करी आणि बाकीच्या ज्या कचेऱ्यांची जागा, ह्या सर्व गोष्टींचा विचार परिपूर्ण करून महाराजांनी रायगडाकडे प्रस्थान केलेलं आहे. तर हा राजगड, मग त्यावेळेस राजगडाला सोडून जाताना तो राजगड प्रचंड तळमळला होता. नाही असं नाही की राजगड तळमळला नाहीये. 24 वर्ष तुमच्या सोबत राहिलं राजे आणि आता तुम्ही मला सोडून जाताय. म्हणजे मी साधा देवाचा डोंगर होतो, तुम्ही मला नाव दिलं आणि मी आज दुर्गराज राजगड झालो. ते सोडून जाताना महाराजांना म्हणजे दुर्गराज राजगडला पण तेवढा त्रास झाला आणि राजांना तर झालाच झाला, आई जिजाऊंना झाला. ते सगळ्या गोष्टी प्रचंड दुःखदायक आहेत, प्रेरणादायी, म्हणजे त्या विचारही करू शकत नाही. ते प्रचंड दुःख त्या राजगडाच्या नशिबात आलेले त्यावेळेस सगळं. तर मित्रांनो, दुर्गराज राजगड हा विषय एका एपिसोड मध्ये मावणं शक्य नाही. त्यामुळे आपण याचा दुसरा भाग लवकरच घेऊन येणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि दुर्गराज राजगडाची ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती घ्यायला आवडेल व कोणाकडून घ्यायला आवडेल हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागात लवकरच.